प्रोसेस पूर्ण करण्यासाठी तो रिसोर्सेस त्यांना प्रोव्हाइड केले पाहिजे. जे बी रिसोर्सेस लागतात थ्रू आउट दिस कम्प्लिशन ऑफ दिस कोर्स, तर ती रिसोर्सेस त्या इन्स्टिट्यूटला प्रोव्हाइड करणं बंधनकारक असतं. कारण ज्याच्यामुळं मुलं काय केलं जातात की त्या प्रकारे ते शिकू शकतात. ओके, का तर मुलांकडे ती रिसोर्स नाही म्हणूनच मुलं ॲडमिशन घेतात इन्स्टिट्यूटवर. ठीक आहे, तर ही एक गोष्ट इन्स्टिट्यूटची जबाबदारी आहे. त्याच्या नंबर 4 आहे इन्स्टिट्यूटची जबाबदारी ही आहे की मुलांकडनं प्रिपरेशन करून घेणं. ओके, सो प्रिपरेशन टेक प्लेस, प्रिपरेशन फ्रॉम स्टुडंट. मुलांकडनं प्रिपरेशन करून घेणं म्हणजेच कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी, एक्झामिनेशनसाठी त्याला क्वेश्चन पेपर, त्याचे कॉन्सेप्ट, म्हणजे वॉट एव्हर थिंग इज रिक्वायर टू द मेक अ ॲबिलिटी ऑफ द स्टुडंट टू गेट इन टू द कंपनी. तर यासाठी लागणाऱ्या गोष्टी सगळ्या इन्स्टिट्यूटची जबाबदारी आहे की मुलांकडनं ती करून घेणं. ठीक आहे, इन्स्टिट्यूटची जबाबदारी आहे की मुलाला जॉब प्लेसमेंटसाठी हेल्प करणं. म्हणजे त्याला प्लेसमेंट होण्यासाठी ज्या काही गोष्टीची आवश्यकता आहे, जसं रिझ्यूम प्रिपरेशन आहे, रिझ्यूम बिल्ड आहे, पुन्हा त्याचे मॉक इंटरव्ह्यूज आहेत. जसं की याच्यामध्ये रिझ्यूम प्रिपरेशन, तर मुलांना कळत नाही रिझ्यूम कसा करावा. त्याच्यानंतर आहे त्याचे मॉक इंटरव्ह्यू, त्याला इंटरव्ह्यू त्याचे घेऊन त्याला समजेल, त्याचं इव्हॅल्युएशन केलं पाहिजे, त्याच्या टेस्ट घेतल्या पाहिजे इन्स्टिट्यूटने. त्याच्यानंतर त्याच्याकडनं सेमिनार प्रेझेंटेशन घेतले पाहिजे जेणेकरून त्याला बोलण्याची कला अवगत होईल. तर ओव्हरऑल जे काही त्या कोर्स कॉन्टेंट, जॉब मिळण्यासाठी प्रॉपर ट्रेनिंग, त्याला लागणारी रिसोर्स, मुलांचं प्रिपरेशन आणि जॉबसाठी लागणारी हेल्प आणि अपलोडिंग रिझ्युमे टू जॉब पोर्टल या गोष्टीसाठी इन्स्टिट्यूट कमिटमेंट असतं. तर याच गोष्टी तुम्हाला प्रिपेअर होण्यासाठी लागतात बेसिकली, आणि या गोष्टी इन्स्टिट्यूटनं करून घ्यायला हव्यात तुमच्याकडनं. ठीक आहे, आता ह्या झाल्या इन्स्टिट्यूटच्या जबाबदाऱ्या. ठीक आहे, आता काही जबाबदाऱ्या स्टुडंटच्या पण असतात. असं नाही की इन्स्टिट्यूटच्याच असतात, त्या स्टुडंटच्या पण त्या जबाबदाऱ्या असतात. तर इन्स्टिट्यूटच्या कमिटमेंट जे आहे त्या कोर्स कॉन्टेंट प्रोव्हाइड करणं, त्याची ट्रेनिंग, प्रॉपर ट्रेनिंग देणं, रिसोर्सेस प्रोव्हाइड करणं. तुम्हाला रिसोर्सेसमध्ये तुमच्या नोट्स असतील, लाईव्ह लेक्चर्स असतील, हे तुम्हाला प्रोव्हाइड करायला पाहिजे. नोट्स, लाईव्ह लेक्चर्स, लाईव्ह व्हिडिओ हे ऑप्शनल आहे. प्रत्येकजण व्हिडिओ देत नाही, ते डिपेंड करतं इन्स्टिट्यूटच्या पॉलिसीवर, पण दीज आर द ऑप्शनल थिंग. ठीक आहे, नाव प्रिपरेशन स्टुडंटकडनं करून घेणं. जसं की याच्यामध्ये तुमच्या टेस्ट असतात, याच्यामध्ये टेस्ट, मॉक इंटरव्ह्यू, टेस्ट आल्या, मॉक इंटरव्ह्यूज आले, इथे मॉक इंटरव्ह्यूज एक्सेट्रा ज्या काही गोष्टी लागणार आहेत. त्यानंतर जॉब प्लेसमेंटसाठी हेल्प करणं, तुमचं रिझ्यूम बनवून देणं, हे तुमचे जे मॉक इंटरव्ह्यू आहे ऑलरेडी आपण मेन्शन केलेलं आहे तिथे. टेस्ट, सेमिनार, हे रिझ्यूम अपलोड करणं आणि अपडेटेड जे काही जॉब रिलेटेड न्यूज आहेत, जॉब रिलेटेड न्यूज ह्यात मुलांपर्यंत पोहोचवणं. ठीक आहे, तर दीज आर द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द इन्स्टिट्यूट. आता स्टुडंटची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? स्टुडंटची सगळ्यात महत्त्वाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे नंबर 1 अटेंड राहणं, अटेंडन्स मुलांची सगळ्यात महत्त्वाची आहे. नंबर 2 जे काही कोर्स कंटेंट शिकवलेले आहे त्याची स्टडी करणं, चांगल्या प्रकारे अभ्यास करणं. नंबर 3 रेग्युलर क्लास टेस्ट देणं, सॉल्व करणं. त्याच्यानंतर मुलांची जबाबदारी आहे की क्लासमध्ये एक पॉईंट शिकवला आहे सिलेबसचा, बियॉन्ड काही गोष्टी इंटरनेटवरनं स्वतः बी सर्च करणं. म्हणजे सगळे क्लासमध्ये किती एक्झाम्पल घेऊ शकतात सर एका टॉपिकवर, इथले 10, 20, 50, पण 1000 तर नाही घेऊ शकत. तर हे गोष्टी तुम्हाला करायच्या आता. ओके, बियॉन्ड दी सिलेबसच्या बाहेरच्या बी गोष्टी तुम्हाला इंटरनेटवरनं सर्च करून अभ्यास करायचा आहे. मेन म्हणजे टेक इनफ मार्क्स इन अ क्लास टेस्ट. असं नाही की तुम्ही नुसतं टेस्ट दिली पण त्या टेस्टमध्ये मार्क्स घेणं महत्त्वाचं आहे. का तर टीचर तुम्हाला शिकवतोय, सगळं शिकवते, पण तुम्ही मार्क्स घेत नाही म्हणजे तुम्ही अभ्यास करत नाही, आणि तुम्ही मार्क्स नाही घेतले तर तुमचा परफॉर्मन्स लो होणार आहे. हे तर 100% होणारच ह्या गोष्टी. नंबर 6 हे अटेंडन्स बियॉन्ड द सिलेबस, टेक इनफ मार्क्स इन अ टेस्ट. त्यानंतर तुम्हाला
पार्टिसिपेट इन ऑल करिक्युलम ॲक्टिव्हिटी. तुम्हाला क्लासच्या ज्या काही करिक्युलम्स होतात, ॲक्टिव्हिटी होतात, सगळ्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन करणं महत्त्वाचं असतं. ठीक आहे, तर हे पण तुम्हाला तुमची स्टुडंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्याला ह्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट होणं. सेकंड थिंग आहे, मुलगा रिस्पॉन्सिबल आहे चूजिंग टेक्नॉलॉजी. आता तुम्ही इन्स्टिट्यूटला एखादा असा कोर्स सिलेक्ट केला आहे तुम्ही, त्या कोर्सला जॉबची व्हॅल्यूच नाही, पण इन्स्टिट्यूटचा तो कोर्स शिकवायला तुम्हाला तयार आहे पहिली गोष्ट. पण त्या कोर्सला जर व्हॅल्यूज नाही, असा कोर्स तुम्ही इन्स्टिट्यूटवरनं करताल तर इन्स्टिट्यूट तुम्हाला हे सगळे कॉन्टेंट प्रॉपर देईल, पण मार्केटमध्ये डिमांड नाही तर त्याला इन्स्टिट्यूट जबाबदार कसं राहणार. तर तुम्ही हा कोर्स चूज केला तर इथं तुम्हाला मार्केट रिसर्च करून व्हॅकन्सी कशाला जास्त आहे, काय चाललं आहे मार्केटमध्ये, यानुसार कोर्स सिलेक्ट केला तर तुम्हाला 100% भेटून जाईल. इन्स्टिट्यूटचं काम आहे कोर्स मुलाला जो शिकायचा आहे तो शिकवतो, तो त्याचे एफर्ट देणार, तो कॉन्टेंट देणार. राहिली प्रश्न जॉबची, तर त्याने कोर्सच असा चूज केला तर त्याला जॉब नाही तर इन्स्टिट्यूट कुठून जॉब देणार तुम्हाला, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर आहे नंबर 8, इन्स्टिट्यूटकडे जे असलेले प्रीमियम कोर्स असते ते लॉंग ड्युरेशनचे असतात. ओके, पण मुलाला काय पाहिजे, कोर्स शॉर्ट ड्युरेशनमध्ये कोर्स हवे आणि त्यानुसार त्याची फीज मुलगा काय चूज करतो, मिनिमम फीज अँड मिनिमम ड्युरेशन. मुलगा हा काय करतो, कोर्स चूज करतो. मग जसा तुम्ही कोर्स चूज केला त्यानुसार तुम्हाला बेनिफिट भेटेल. जसं तुम्ही BAMS केलं, BMS केलं, MBBS केलं आणि MD केलं तर याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवणारच आहे. BMS कोर्सला ॲडमिशन घेतलं, MBBSला घेतलं आणि MDला घेतलं, त्या तिन्हीमध्ये फरक आहेच ना शेवटी. जसं तुम्हाला BMSला स्कोप जो भेटणार आहे तो एज्युकेशनची फीस कमी आहे, त्याचा सिलेबस कमी आहे, ड्युरेशन कमी आहे. तुम्ही थोडं पुढे गेलात तर MBBS त्याचं थोडं अजून डिफिकल्ट आहेत गोष्टी, आणि जर तुम्ही MDला गेलात तर त्याचं अजून थोडं दिलं. तुम्ही जर सुपर स्पेशालिटीला गेलात तर तिथं मग तुम्हाला अजून स्कोप भेटेल. तर ह्या गोष्टी ज्या असतात ह्या इन्स्टिट्यूटच्या हाताबाहेरच्या असतात. इन्स्टिट्यूट फक्त तुम्हाला कोर्सेस लॉन्च करतो आणि प्रत्येक कोर्सेसचं महत्त्व सांगतो की या कोर्समध्ये तुम्हाला हे भेटेल, त्या कोर्समध्ये तुम्हाला ते भेटेल. ओके, आणि तो त्याच्या पद्धतीने त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी ह्या त्यानं करणं बंधनकारक आहे. ठीक आहे, पण मुलांच्या साईडनं ज्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात त्या रिस्पॉन्सिबिलिटी ह्या असतात. एक असतं तुम्ही क्लास रिलेटेड अभ्यास करणं, सगळा टेस्ट सॉल्व करणं, तुम्हाला स्वतःहून गोष्टी जाणून घ्यावं लागतील, सेल्फ स्टडी करणं हे तुम्हाला करावंच लागेल. एक्झाममध्ये मार्क्स तुम्हाला मिळवावंच लागतील आणि कोर्स चूज करताना विद्यार्थ्याला कोर्स हा प्रॉपर वेने चूज करता आला पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये स्कोप राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे मुलांचं जे हे मानसिकता आहे, मिनिमम फीज आणि मिनिमम ड्युरेशन. तर मिनिमम ड्युरेशन म्हणजे कमी सिलेबस आला म्हणजे शिकवायची इफर्ट कमी आली, आणि शिकवायची इफर्ट कमी आली म्हणजे फीस कमी आली. तर हे असा त्याचा एक फ्लो बनलेला असतो. ठीक आहे, जर तुम्ही कमी ड्युरेशन चूज केलं असेल तर तुम्हाला त्याच्याप्रमाणे सिलेबस भेटेल आणि त्या सिलेबसप्रमाणे तुम्हाला जॉबच्या अपॉर्च्युनिटी कमी राहतील. तर ही पण एक गोष्ट आहे, तिथं मुलगा रिस्पॉन्सिबल असतो. मग आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आता इन्स्टिट्यूट समजा इन्स्टिट्यूटच्या ह्या जबाबदाऱ्या आहेत, इन्स्टिट्यूटने याच्यापैकी काही जबाबदाऱ्या पार नाही पाडल्या तर त्यावेळेस मुलगा इन्स्टिट्यूटला ब्लेम करू शकतो. पण कधी मुलानं त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि इन्स्टिट्यूटनं त्याच्या जबाबदाऱ्या नाही पार पाडल्या एखाद्या, तर मुलगा त्यावेळेस 100% क्लेम करू शकतो. ओके, स्टुडंट कॅन क्लेम. ओके, बट स्टुडंट पण त्याची जबाबदारी पाळत नाही आणि इन्स्टिट्यूट पण त्याची जबाबदारी पाळत नाही, तर इथं काय झालं, इथं कोणीच कोणाला क्लेम नाही करू शकत, पहिली गोष्ट. ओके, कोणीच कोणाला क्लेम नाही करू शकत. हां, पण इट इज अ मॅन्डेटरी ऑफ द इन्स्टिट्यूट की त्यानं त्याचं काम करणं महत्त्वाचं आहे. राहिली गोष्ट मुलाची, त्यांना अभ्यास करू का न करू, दॅट्स द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दॅट स्टुडंट. ठीक आहे, तर इथं इन्स्टिट्यूटची 100% अँड 101% रिस्पॉन्सिबिलिटी आहे इन्स्टिट्यूटची की हे गोष्टी करून घेणं. ठीक आहे, त्याच्यानंतर मुलांना जर ह्या गोष्टी नाही केल्या तर त्याला जॉब मिळेल कशी, कारण अल्टिमेटली ते इंटरव्ह्यू त्याला द्यायचा ना, इन्स्टिट्यूट तर नाही येणार इंटरव्ह्यू देण्यासाठी. ठीक आहे, ओके. मग आता इथं काय होतं, आता हे तो एक मुलगा म्हणला की जावा मी कोर्स केला आहे, 70-75 हजार रुपये घातले त्याला, कुठे नागपूरला म्हणे KPTमध्ये कुठेतरी केला आहे म्हणे कोर्स. ओके, आता खरं तर त्याला ठीक आहे इन्स्टिट्यूटनं नाही शिकलं, पण जेवढं शिकवलं तेवढं तरी येतं आहे का. चला इन्स्टिट्यूटची काही गलती असेल त्याने नाही करून घेतलं, पण काही गोष्टी त्याला जेवढं शिकवलं आहे तेवढं तरी येतं आहे का, ही बी गोष्ट मॅटर करते ना. म्हणजे फक्त तुम्ही इन्स्टिट्यूटला नावानं ब्लेम करताय,
तुम्ही 4 वर्ष डिग्री केली ज्या कॉलेजमध्ये, तिथं तुम्हाला काहीच भेटलं नाही 4 वर्षात, त्या कॉलेजला तर कधी नाव नाही ठेवलं. आम्ही 4 वर्ष शिकलो एवढं, आम्हाला काय दिलं का? तर कॉलेजमध्ये सगळ्या गोष्टीचं रेकॉर्ड आहे तुमच्या, की तुम्ही काय दिवे लावलेत कॉलेजमध्ये. ते तर क्लिअर आहे का? तर त्यांना सगळं माहिती आहे, त्यांच्या एक्झाम झालेल्या आहेत, बोर्ड एक्झाम झालेल्या आहेत, त्यांच्या टेस्ट झालेल्या असतात, त्यांना माहीत आहे की सगळे ह्यांनी काय दिवे लावलेत. त्यामुळे तुम्ही कॉलेजला कधी बोलणार पण नाहीत की सर आमची डिग्री झाली, आम्हाला जॉब नाही दिला, डिग्रीला एवढी फीस घेतली तुम्ही, नाही बोलणार ते काय. जेव्हा हे बाहेर पडतात तर ह्यांना असं वाटतं की मी एखाद्या इन्स्टिट्यूटवर कोर्स करेल म्हणजे लगेच जॉब भेटेल. ओके, तर ही एक मानसिकता आहे. इन्स्टिट्यूटवर जॉब भेटतो, पण त्यासाठी तुम्हाला 2 गोष्टीची पूर्तता करावं लागते. नंबर 1, तुम्हाला हाय क्वालिटी कंटेंट चूज करावं लागते, जे की त्याचं ड्युरेशन जास्त असतं. का तर कुठलाच कोर्स तुम्हाला, एकतर पोरं म्हणतात माझं बी झालेलं आहे, जे काही बी झालेले पोरं कोर्स करायला येतात त्यांना काही येत नाही. पहिली गोष्ट, काहीच येत नाही, नावाला फक्त डिग्री आहे त्यांची. ते म्हणतात आम्हाला आय टीचं बस थोड्या बरं इफ एल्स फॉर लूप हे माहीत आहे, त्याच्याशिवाय काही माहीत नाही त्यांना. माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, काहीच येत नाही आहे. आणि डिग्रीमध्ये 4 वर्ष करून त्यांना फक्त तेवढंच येतं, एवढंसं. म्हणजे विचार करा की त्यांच्यात काय क्वालिटी असेल त्या मुलामध्ये. जो विद्यार्थी 4 वर्ष इंजिनिअरिंग करतो, त्या 4 वर्षामध्ये त्याला फक्त बेसिक इफ एल्स सारख्याच गोष्टी माहीत आहेत. म्हणजे 4 वर्ष शिकून त्याला काही नॉलेज नाही आहे. म्हणजे त्या मुलाची क्षमता आणि त्याचे जे वर्तन आहे किंवा त्याची जी अभ्यास करायची तयारी, याच्यावर का नाही शंका घ्यायला हवी की हा मुलगा खरंच आहे का त्या लेवलचा. सेकंड, की त्यानं डिग्रीला किती मार्क्स घेतलेले आहेत, याच्यावरनं पण त्याची क्षमता कन्सिडर केली जाते. बट इन्स्टिट्यूट बिझनेस करतायत, पैशासाठी ते आपलं नॉलेज विकतायत कोणाला तरी. याचा अर्थ असा नाही की सर्व गोष्टी इन्स्टिट्यूटलाच गरज असते, लक्षात ठेवा. कारण 2 गोष्टीचं मार्केटमध्ये असतात. एक असतं असे लोक बिझनेस करतात की पैशासाठी करतात, आणि असे लोक काही बिझनेस करतात ते पैसा आणि रेप्युटेशन मेंटेन करतात. ओके, आता पैशासाठी काम करणारी जी कॅटेगरी असते ती असते, तर हे जे बिझनेस आहे एज्युकेशन, तर एज्युकेशन बिझनेस म्हणजे काय, हा आहे व्हाईट कॉलर बिझनेस. पहिली गोष्ट व्हाईट कॉलर म्हणतात त्याला, ठीक आहे. एज्युकेशन बिझनेसमध्ये पैसा खूप आहे, रेप्युटेशन आहे, व्हाईट कॉलर बिझनेस आहे, ठीक आहे. या बिझनेसमध्ये जे काही लोक आहेत ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, त्याला आपण फायनान्सर म्हणतो. असे लोकांनी पैसा इन्व्हेस्ट करण्यासाठी एज्युकेशन हे एक क्षेत्र निवडलेलं आहे. त्यांच्याकडे पैसा आहे, मग त्यांना काय वाटतं की पैसा असेल तर सगळ्या गोष्टी होतात, ठीक आहे. आता पैसा असेल तर सगळ्या गोष्टी कोणत्या होतात, की ते काय करतात की एक प्लान बनवतात बिझनेसचा, काही कोर्सेस लॉन्च करतात, त्यासाठी लागणारे रिसोर्सेस आहेत, जसं सेटअप आहे, त्यामध्ये बिल्डिंग आली, रिसोर्सेस आले, त्यानंतर मॅन पॉवर हायर करतात, स्टाफ का, तर पैसा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मार्केटिंग. मार्केटिंगवर ते सगळ्यात जास्त फोकस करतात. ॲड बनवणं, ॲडव्हर्टाइजमेंट देणं, अशी खूप मोठी हवा करतात. आणि अशा इन्स्टिट्यूटला जे लोक ॲडमिशन घेतात, बळी पडतात. ते बघून त्यांचं वैभव, सेटअप, त्यांचा टीचर स्टाफ, त्यांचे डिस्काउंट्स आणि ऑल दॅट थिंग. ओके, आणि सेकंड ते काय करतात, ट्रेनर हायर करतात. पण ट्रेनर क्वालिटीचे हायर करतील याची गॅरंटी नाही. ओके, काही फ्रेशर मुलं असतात, गेल्या बॅचला शिकवणारे पुढल्या बॅचला शिकवतात. काही कंपनीमध्ये फ्रस्ट्रेट झालेले पोरं असतात किंवा काही, का तर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटवर मिळणारी पैसे, सॅलरी जे ट्रेनरला ती खूप कमी भेटते. पहिली गोष्ट, जो इन्स्टिट्यूटवाला कमवतो खूप कमी सॅलरी देतात, तर तेवढ्या सॅलरी त्याला एवढी सुपर पॉवर टेक्नॉलॉजी येत असेल तर तो कंपनीत काम करेल लाखाची पगार घेऊन, ट्रेनिंग इन्स्टिट्यूटवर काम कशाला करेल तो, हा बी एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. सो ही एक कॅटेगरी आहे. ओके, तर या कॅटेगरीमध्ये तुम्हाला क्वालिटीच्या नावाखाली काहीच भेटणार नाही. इथं फक्त असणार 0 क्वालिटी आणि 100% बिझनेस. ह्यांचा गोल असतो शॉर्ट टर्म कोर्स लॉन्च करा. लोकांची मानसिकता काय आहे, मिनिमम प्राईसमध्ये त्यांना कोर्स हवा आहे लोकांना, तर मिनिमम प्राईस लॉन्च करा. जसे कोर्स आहे 10,000मध्ये फुल स्टॅक जावा, ड्युरेशन 3 मंथ. लोक मॉप पळतात पुढे, जॉब कमिंग पेड, हो 100%, इंटरव्ह्यू कॉल देतो, हे देतो, बरंच काय. ॲडमिशन घेतले, ॲडमिशन घ्यायचे 100 ते 200, 3 महिन्यामध्ये 100 ॲडमिशनचे 10 लाख रुपये काढून घ्यायचे, दुसरी बॅच रेडी. मुलांनी पैसे दिलेले असते 10,000, त्यामुळे तो जॉब प्लेसमेंटबद्दल बी बोलत नाही. पहिली गोष्ट. आता प्लेसमेंट मुलाला का हवी, एक सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की मुलगा मला सर प्लेसमेंट द्या, हे इन्स्टिट्यूटला त्याला म्हणायची वेळ काय येते.
ॲक्च्युली प्लेसमेंट हा नावाचा काही कॉन्सेप्ट नसतोच. नो कॉन्सेप्ट ऑफ अ प्लेसमेंट. एक गोष्ट लक्षात ठेवा, नो कॉन्सेप्ट ऑफ अ प्लेसमेंट. तर इथं लोक सर्व बोल करतात की आम्हाला प्लेसमेंट नाही दिली. अरे मूर्ख लोकांनो, प्लेसमेंटचा अर्थ काय असतो माहिती आहे का? अशी कुठली कंपनी आहे की जे तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यू तुमचा सिलेक्शन देणारी? कुठलीच नाही आहे. इवन तुम्ही कॉलेजमध्ये कॅम्पस जरी आले तरी तुम्हाला काय केलं जातं की ॲप्टी घ्या, GD घ्या. म्हणजे काय केलं जातं? गाळलं जातं. ही दीज आर द प्रोसेस, की तुम्हाला गाळण्याची प्रोसेस आहे. 100 आहेत मुलं, कॅम्पस आणलं आम्ही, 5 मुलाला घेणार, मग ॲप्टी घ्या, ग्रुप डिस्कशन घ्या, मग कॉलेजची ॲग्रिगेट मार्क काढा. अरे असं का? त्या मुलाला जर टेक्नॉलॉजी चांगली येते, त्याच्या 5च्या मार्क्सचा काय संबंध आहे आत्ताची पोझिशन बघा. हे गाळण्यासाठी केलेलं असतं. म्हणजे तुम्हाला छाटून कमी मुलं घ्यायचे, कमी आणायचे आणि त्यातून बी येत नाही म्हणून गाळून टाकायचे आणि कॅम्पस ड्राईव्ह झाले. आणि एज्युकेशन ही अशी फील्ड आहे की मुलगा मरमर अभ्यास करतो, फीस भरतो आणि पास व्हायची गॅरंटी त्याची. ओके, तर या गोष्टीला बळी पडतात. पण प्लेसमेंट हा कॉन्सेप्ट नसतोच. प्लेसमेंट कशाला म्हणायचं की तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यू तुम्हाला डायरेक्ट कंपनी जॉईनिंग दिली, याला म्हणायचं प्लेसमेंट. जर इंटरव्ह्यू तुम्हालाच पास व्हायचा असेल तर तुम्हाला इन्स्टिट्यूटच्या मागे लागायची गरजच नाही की मला प्लेसमेंट द्या. जर तुम्हाला खरंच वाटतं की तुम्ही जो कोर्स केलेला जेन्युइन आहे, तुम्ही केलेला अभ्यास जेन्युइन आहे, तुम्हाला ह्या गोष्टी येतात, हँड्स ऑन प्रॅक्टिकल केले तुम्हाला कोडिंग येते, एखाद्या प्रश्नाचं उत्तर येते, सगळं येते, तुम्हाला काय करायचं आहे? कोणाला भीक मागायची? सरळ जा naukri.com इंडिडवर, तिथं रिझ्युमे अपलोड करा, कंपन्यांची लाईन लागेल तुमच्याकडे. प्लेसमेंटची काय गरज आहे? मला इन्स्टिट्यूटनं प्लेसमेंट दिली नाही. अरे तुम्हाला तुम्ही जे शिकलात त्याच्यावर तरी भरोसा आहे का? की तुम्हाला भरोसा आहे की मला एखादा प्रश्न विचारला तर मी ते करून दाखवलं त्याला? जर तुमची ही ॲबिलिटीच नाही आहे तर तुम्हाला कोण जॉब देणार? तुम्हाला कुठल्या कंपनी जॉब देणार? म्हणजे तुम्ही काय 30, 40, 50 हजार पैसे फीस भरली म्हणजे तुम्हाला लगेच नोकरी लावून द्यायची? असं होत नसतं. असा विषय होत नसतं. त्याच्यामुळं मुलांनी लक्षात घ्यायला पाहिजे की जर तुम्हाला खरंच स्किल घेतलं आहे, तुम्हाला नॉलेज आहे, तुम्हाला आत्मविश्वास आहे, हे असतं, तुम्हाला प्लेसमेंटची मागायची गरजच नाही. का तर सगळ्या कंपन्या जे रिझ्युमे घेतात त्या नोकरीवर नाही घेतात. naukri.com रिझ्युमे घेतात, इंडिडवरनं घेतात. हे प्रोफेशनल पोर्टल बनलेले आहेत की इथूनच कंपन्या रिझ्यूम घेतात. मॉन्स्टर आहे जॉब पोर्टलवरनं. याच्यासाठी कंपन्या स्पेशल HR हायर करतात की त्यांना पगार दिली जाते की तुझं काम फक्त प्रोफाईल हुडक येतून. जर त्यांना जर ऑलरेडी इन्स्टिट्यूटकडनं प्रोफाईल भेटत असते तर त्यांनी HR कशाला लावले असते स्पेशली की तुम्ही प्रोफाईल काढा म्हणून शिन्या? डायरेक्ट 1000 इन्स्टिट्यूट आहेत ना प्रोफाईल पाठवण्यासाठी. आमची पोरं घ्या, हे घ्या प्रोफाईल. त्यांना रेडीमेड प्रोफाईल भेटतं सगळं. मग का ते स्पेशली HR लावून शिन्या ते HRकडनं ती प्रोफाईल काढतात, मग त्याच्याकडनं शॉर्टलिस्ट करतात? ही प्रोसेस का केली जाते? असं होत नसतं. कारण MNC कंपनीलाही माहिती आहे जर तिनं अशी प्रोसेस केली की कुठल्याही इन्स्टिट्यूटचे रिझ्युमे घ्यायला सुरुवात केली तर इथं होतो तुमचा भ्रष्टाचार. का तर लोक पैशासाठी, नोकरी लावण्यासाठी लोक पैसे द्यायला तयार आहेत आणि घेणारे लोक बी पैसे लावून ती सिलेक्शन करतात. त्यामुळं कंपनी कधीच ही पॉलिसी करत नाही की कोणाकडनं रिझ्यूम घ्यायचा आणि त्याला इंटरव्ह्यू कॉल कधीच नाही करत. हे फक्त एक फेक न्यूज येतं की ज्या फेक न्यूज ह्या आहेत की तुम्हाला सांगितलं जातं की आमच्या कंपनीचं टायअप आहे. कशाचं टायअप आहे बाबा? MNC कंपनीच्या कंपेअरमध्ये एका इन्स्टिट्यूटची अवकात नाही उभं राहायची. कुठली MNC कंपनी तुमच्यासोबत टायअप करणार? इवन MNC कंपनीलाही माहिती आहे की काय क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जातं, मुलांची काय क्वालिटी आहे त्यालाही माहिती आहे. टायअप म्हणजे काय असतं? आमच्या कंपनीचं टायअप म्हणजे काय? हे फक्त तुम्हाला मूर्ख बनवण्याचे लक्षण आहेत. ह्याला तुम्हाला म्हणतात, ह्याला तुम्हाला फुलिश बनवलं जातं. बॅनर लावले जातात. कंपनीचे मोठे इन्स्टिट्यूटवर गेलात की रिसेप्शनलाच कंपनीचे नावं असतात, आमच्या एवढ्या कंपन्या आहेत. कधी तुम्ही चेक केलं? डॉक्युमेंटरी दाखवा बरं सर, खरंच तुमच्या कंपनीचा टायअप आहे का, काय ॲग्रीमेंट आहे, काय आहे का तुमच्याकडे, दाखवा. काहीच नाही. हा क्वेश्चन कोणी विचारत पण नाही. फक्त तुम्ही एंट्री केली इन्स्टिट्यूटमध्ये, ते इन्स्टिट्यूटचं वैभव बघून तुमची फीज वाढली, तुमचं तोंड गप्प झालं, तुम्हाला बोलायला हिंमत नाही. समोर इंग्लिशमधून बोलणारे काउन्सलर असतात, त्यांची इंग्लिश बघून अर्धे निम्मे तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास खचून बसता. सो दीज आर द माइंड गेमिंग. तुमच्या माइंडसोबत खेळलं जातं आणि तुम्हाला मूर्ख बनवलं जातं. आणि ह्या मूर्खाच्या प्रवासामध्ये तुम्ही पण वाहत चाललात. म्हणून तो मुलगा म्हणतो की सर मला प्लेसमेंट नाही दिली. अरे मूर्खा, तुला गॅरंटी आहे तुझ्यावर तर तू प्लेसमेंट म्हणजे तुझ्यासाठी फक्त तेवढं इन्स्टिट्यूटच आहे का जॉब देणार? जगात तुझ्यात ॲबिलिटी नाही आहे जॉब घ्यायची.
फक्त त्या इन्स्टिट्यूटने जॉब दिला तर तुला भेटल, नाही तर तुला कोणीच काळकुत्र विचारणार नाही मार्केटमध्ये. अशी कंडिशन असते का? जर तुम्ही खरंच स्किल घेतलेलं आहे, तुम्हाला जे येतं आहे, तुम्ही जावा करा, अँग्युलर करा, जावास्क्रिप्ट करा, गोलँग करा, डेटा सायन्स, AI काही करा, तुम्ही शिकले तर फक्त ज्याचं शिकले तेच जॉब देऊ शकतात, म्हणजे तुम्हाला कुठे जॉबच लागणार नाही. आणि जर तुम्हाला ते शिकून पण 6 महिने 1 वर्ष जॉब भेटत नाही, याचा अर्थ दोष तुमच्यात आहे. का तर तुमची एका इन्स्टिट्यूटच्या भरोश्यावर तर तुमचा जॉब टिकलेला नाही ना. तुम्ही शिकले तर तुमच्या स्किलला कुठेतरी व्हॅल्यू आहेच ना. का तर हजारो कंपन्या त्या स्किलची डिमांड घेऊन बसल्या तर पोर्टलवर सर्च करा एखाद्या जॉबसाठी किती जागा निघालेल्या आहेत. मग तुमच्यात ती दम का नाही तुमच्यामध्ये? इन्स्टिट्यूटला ब्लेम करताय तुम्ही की इन्स्टिट्यूटने प्लेसमेंट नाही दिली. मान्य करू, का तर इन्स्टिट्यूटने जी कमिटमेंट केली असेल, मी प्लेसमेंट देतो न देतो, त्या कमिटमेंटला इन्स्टिट्यूट खरं नाही उतरलं तर इन्स्टिट्यूटची ती चूक आहे. पण याचा अर्थ असा तर नाही की इन्स्टिट्यूटने तुम्हाला शिकवलं नाही, त्या बेसवर तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच जॉब भेटत नाही आहे. असं कसं होऊ शकतं? तुमच्या स्किल असेल तर जॉब का नाही भेटू शकत मार्केटमध्ये? तुम्ही रिझ्यूम अपलोड केला तर तुम्हाला कॉल्स का नाही येऊ शकत मार्केटमध्ये? का तर तुमच्याकडे ते कॉन्टेंट शिकवलेले बी तुम्हाला येत नाहीत, काहीच येत नाही. माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, मी खूप प्रीमियम लेवलला कॉन्टेंट शिकवतो, डिलिव्हर करतो, तरी मुलांची टेस्ट घेतली की एक उत्तर मुलं देत नाहीत. याला कोण जबाबदार आहे? इन्स्टिट्यूट जबाबदार आहे याला. त्यामुळं कधी पण आपले गिरेबान में झाककर देखो असं म्हणतात, एक म्हण आहे. त्यामुळे कधी स्वतःला पण बघायला पाहिजे की खरंच बाबा मी जे करतोय मी स्वतःलाच मूर्ख बनवत आहे. ठीक आहे का? तर काही इन्स्टिट्यूटमुळं नाव जे बदनाम झालेले तर ते सगळे इन्स्टिट्यूट सारखे नसतात. काही इन्स्टिट्यूटची परिस्थिती आहे की तिथं मुलं जेन्युइन असतात, शिकवलं जात नाही, त्यामुळं मान्य करतो. पण काही इन्स्टिट्यूट खरंच जेन्युइनली शिकवतात, मुलं काहीच करत नाहीत. म्हणतात त्या इन्स्टिट्यूटनं मला प्लेसमेंट दिली म्हणून मी नॉन टेक्निकलमध्ये काम करतो, अशी काल त्यांना कमेंट टाकली. अरे मी विचार करतो, हे का मूर्ख आहे का मुलगा? अरे त्या इन्स्टिट्यूटनं तुला प्लेसमेंट नाही दिली म्हणजे तुला जगात कुठंच जॉब नाही भेटू शकत. बरं ठीक आहे, इन्स्टिट्यूटनं दिली, तू स्किल तर घेतलं, त्या बेसवर तुला कुठं अप्लाय केलं नाही, तू कुठून कॉल नाही आला तुला? असं कसं शक्य आहे बाबा? आम्ही आतापर्यंत, मी तर कुठंच क्लास केला नाही आतापर्यंत, म्हणजे मला तर कुठं प्लेसमेंट भेटायलाच नाही पाहिजे का? तर मी क्लासच केला नाही, मला कोणा इन्स्टिट्यूटनं ट्रेनिंगच दिली नाही, आणि म्हणजे मला इन्स्टिट्यूट प्लेसमेंटच नाही देणार, म्हणजे मला कुठं जॉब नाही भेटणार, असं झालं ना. पण तरी मला जॉब भेटला, तरी मी मोठ्या कंपनीत काम केलं, मोठ्या पोझिशनवर काम केलं. हे कसं काय शक्य झालं? हे तिथे तर मला प्लेसमेंट दिलीच नाही कोणी. तर हे असे मूर्ख लोक असतात. ठीक आहे. तू अजून एक कमेंट आली की म्हणे स्कॅम आहे म्हणे. अरे स्कॅम म्हणजे काय? तुला माहिती आहे स्कॅम कशाला म्हणतात? स्कॅमचा अर्थ म्हणजेच काय असतं की बघा, फसवणूक. पण फसवणुकीसाठी तुम्ही स्वतःहून तयार आहेत का? तर मला जे कॉल येतात आतापर्यंत मी तुम्हाला दाखवतो, सर मला कोर्स नाही करायचा, मला जॉब द्या, मी तुम्हाला ₹1,00,000 देतो. हे मुलांचे कमेंट्स आहेत. मी ₹1,00,000 द्यायला तयार आहे, पण मला ट्रेनिंग नाही पाहिजे, मला डायरेक्ट जॉब द्या. वाटलं तुम्ही ₹1,00,000-1,50,000 काय ते देतो तुम्हाला. जर मुलगा स्वतःहून जर अशी कमिटमेंट करत असेल तर कुठले लोक बाबा तुमचं चान्स सोडणार आहेत पैसा? हे स्कॅम असे होतात. आता मी का स्कॅममध्ये फसत नाही? मार्केटमध्ये तुम्हाला अनेक पोस्टर दिसतील की हे तावीज बांधा, ₹500 तावीज आहे, तुमच्या अडचणी सॉल्व्ह होतील. तुम्ही का नाही बांधत? का तर तुम्हाला माहीत आहे हे चुकीचं आहे. तर तसले माणसं कधीच जात नाहीत. पण जे माणसं लालची आहेत तेच माणसं फसतात. मग फसण्यामागं 100% समोरचा दोष नाही ना, कारण तुम्हाला बी ते बेनिफिट पाहिजे होतं म्हणून तुम्ही त्याच्याकडे गेलात. आणि मग तुम्हाला जसं पाहिजे नाही भेटलं की तुम्ही बोंब मारणार, स्कॅम झाला आमच्यासोबत. कसं स्कॅम होऊ शकतो तुमच्यासोबत? तुम्हाला माहीत आहे की नॉलेज ट्रेनिंग घेतली तर तुम्हाला चांगली जॉब भेटेल, तुम्ही काम करू शकता. पण तुम्हाला ट्रेनिंग नाही घ्यायची, अभ्यास नाही करायचा, फुकटात पगारीच्या नोकरी पाहिजेत. मी 1-1.5 लाख रुपये भरले की मला कुठल्याही कंपनी 1-2 लाख पगार देईल आणि मी आरामात बसून काहीतरी करेल. म्हणजे ही मानसिकता तुमची आहे. त्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला तो स्कॅम वाटतो. कारण स्कॅम करणाऱ्या लोकांना माहीत आहे की ही मानसिकता लोकांची अशी आहे. 100रातले जर ॲड दिली तर 10% लोक विश्वास ठेवतातच. 90% नाही ठेवतील, पण 10% तर ठेवतातच विश्वास. पण ते विश्वास ठेवणाऱ्या लोकांची जी मानसिकता आहे त्यांना पण तसंच पाहिजे असतं. त्यांना प्रॉपर वेनं गोष्टी पाहिजेत नसतात. ज्याला प्रॉपर वेनं गोष्टी पाहिजे तो व्यक्ती कधीच स्कॅमला फसत नाही, कधीच नाही. आतापर्यंत मी शेअर मार्केटला, मला खूप माझे मित्र म्हणले, सगळे बोलले की दत्ता तू शेअर मार्केटमध्ये पैसे लावे कर. मी नाही लावले. का? कारण मला ते एक सट्टा आणि जुवा वाटला. ओके, लोक म्हणतात की अरे तू प्रॉपर नॉलेज असेल तर सट्टा जुवा नसते, त्यात नॉलेज पाहिजे. मग ही तर थिअरी झाली ना. का तर कुठली बी थिअरी तुम्हाला काय सांगते किंवा मला बॉडी बनवायची,
तर सकाळी 5ला उठा, 100 डंबेल्स मारा, हे करा, रात्री बदाम खा, झोपताना हे खा, झोप घ्या, असं केल्यावर तर वाढणारच ना ही थिअरी. पण रियालिटीमध्ये पॉसिबल आहे का ते? तुम्ही 5ला उठताल याची गॅरंटी काय? उठला तर तुमचा मूड असेल याची गॅरंटी काय? जिममध्ये तुम्ही खरंच 2 तास वर्कआउट करू शकता का? घरी तुमची बदाम खाण्याची अवकात आहे का? हे प्रॅक्टिकल झालं. तसं लोक म्हणतात की तुमच्याकडे शेअर मार्केटचं स्किल पाहिजे तर तुम्ही जिंकू. हो, ऑब्व्हियसली असल्यावर सगळे जिंकतात, पण ते नाही ना प्रॅक्टिकली पॉसिबल नाही ना. मी तुम्हाला अजून मी म्हणतो की ते याने आपल्या आईन्स्टाईनने थिअरी मांडली की तुम्ही टाईम ट्रॅव्हल करू शकता. त्यानं सिद्ध केलं. हो, मग का करत नाही टाईम ट्रॅव्हल? ओके, तर हे कॉन्सेप्ट तसे असतात. ओके, तर याच्यामध्ये हेच असतं की हे लोक जे मूर्ख बनवतात लोकांना, ते मूर्ख बनण्यामागं त्यांना माहिती आहे की तुम्ही ऑलरेडी मूर्ख आहेत. का तर तुम्हाला जे पाहिजे ते तेच लॉन्च करतात, ते दुसरं काही वेगळं करत नाहीत. जसे मूवीवाले म्हणतात की कसले बी सीन काढताय, कसले बी गाणे काढताय, त्यांना म्हणतात की हम जमाने के साथ चल रहे. अरे भाई, तुम जमाने के साथ नहीं चल रहे हो. तुम्ही जमान्याला काय पाहिजे ही आधी तुम्ही करताय, जमाना त्याला लाईक करतोय. लक्षात ठेवा. तो तसं स्कॅम करणारे लोक आहेत, पण ते लोक त्यामध्ये फसणारी कॅटेगरी तीच आहे, ती बी कॅटेगरी त्याच लेवलची आहे की त्यांना पण तेच पाहिजे, फुकटात जॉब पाहिजे, मी पैसे भरतो, मला कोर्स नाही. माझ्याकडे तो मुलगा काय म्हणला, सर मी 1.5 लाख रुपये देतो, मला जॉब द्या, 30,000 सॅलरीची नोकरी. मी म्हणलं अरे वेड्या, तुला एक तर काही येत नाही. ओके, म्हणजे तुला सर माझा कोर्स झालेला आहे. हो झाला तर मग अपलोड कर ना रिझ्युमे नोकरीवर, दाखव तुझं किती तुझ्यामध्ये आहे स्किल वगैरे कंपनीला. तू म्हणतो ना माझा कोर्स झाला आहे सर, माझा कोर्स. आणि नुसतं कोर्स झाला म्हणून जमत नसतं, तुम्ही स्किल दाखवा ना तुमचं काय, तुम्हाला काय येतं त्याच्यामध्ये. ओके, तर तो म्हणे सर, मी म्हटलं त्याला अरे मूर्खा, तू 1.5 लाख मला द्यायला तयार झाला, या 1.5 लाखाचा एक चांगला कोर्स कर, कुठं बी कर, कोर्स कर चांगला, त्यावर शिकून चांगली नोकरी घे. नाही सर म्हणे एवढा टाईम नाही माझ्याकडे. टाईम नाही म्हणजे आता काय घोड्यावर बसून जायचं तुला कुठं? आणि असं काय करणार तू टाईम नाही म्हणून शिन्या? काय ऑप्शन आहे? मग तो असेच ऑप्शन शोधत राहतो. मग कोणातरी कन्सल्टन्सीकडे जाणार, कोणातरी मॅनेजरकडे जाणार, सर एवढं करा, मी तुम्हाला एवढे पैसे देतो, हे करा ते करा, असं तसं. मग असे लोक बसलेलेच आहेत जाळं टाकून. त्यांना माहीत आहे ही कॅटेगरी पुण्यात येतच राहते. पुण्यामध्ये रोज हजारो मुलं येतात एक करिअरचं स्वप्न बघून, आणि त्यामध्ये 1000पैकी जे 900 मुलं तर अशीच असतात की त्यांना काही न करता करिअर पाहिजे, फुकटात पाहिजे. अरे मूर्खांना एवढं सोपं असतं करिअर, तर काही गरज नसते की आमच्यासारख्याला 11-11 वर्ष अनुभव घ्यायची आणि 7-7, 8-8 वर्ष मास्टरेट कोर्स आणि डिग्र्या करायची, जर इतकं खरंच सोपं असतं तर. तर ही अशी कॅटेगरी असते. अशी कॅटेगरी एक टॉक्सिक इन्व्हायरमेंट क्रिएट करते. टॉक्सिक इन्व्हायरमेंट इन द सेन्स ऑफ द दूषित इन्व्हायरमेंट, म्हणजे टॉक्सिक नाही म्हणू शकत त्याला आपण, दूषित इन्व्हायरमेंट क्रिएट करते, ज्याच्याकरून ज्या लोकांना याचं नॉलेज नाही आहे तेच लोक ह्या गोष्टीला बळी पडतात. आणि म्हणून तो बोलतो की मी KPTला कोर्स केला आणि मला जॉब नाही, आता मी नॉन टेक्निकलमध्ये जॉब करतो. म्हणजे KPTनं तुला प्लेसमेंट दिली नाही म्हणजे तुला जगात कुठंच भेटणार, जॉब लागू शकत नाही, असंच झालं ना. आणि जे लोक इंजिनियर आहेत त्यांनी कोर्सच नाही केला तर त्याला कोण प्लेसमेंट देणार? मग त्यांना जॉब भेटणार नाही आयुष्यामध्ये कुठे. त्यामुळं इतरांना ब्लेम करणं बंद करा. कधी पण तुम्हाला काय गोष्टी लागतात ह्या गोष्टी तुम्हाला समजायला हव्यात की बाबा मी फक्त पैसे भरले इन्स्टिट्यूटला म्हणजे मला नोकरी लागतेच, हे मानसिकता डोक्यातून काढून टाका, खरंच काढून टाका. आज इन्स्टिट्यूटला ब्लेम करता, चला इन्स्टिट्यूट तुमचे पैसे वापस देईल, काय करणार तुम्ही? कोणाकडे जाणार? काय ऑप्शन आहे तुमच्या लाईफमध्ये? काहीच नाही आहे. त्याच्यामुळं पहिली गोष्ट आहे की तुम्ही ऑथराइज इन्स्टिट्यूट बघा, तिथं खरंच कॉन्टेंटवर फोकस करा, ट्रेनरचं प्रोफाईल चेक करा, कुठलं ट्रेनर आहे शिकवणारं, त्याच्यानंतर तुम्हाला काय करिक्युलम ॲक्टिव्हिटी होतात आणि विशेष म्हणजे ते कोर्सची व्हॅल्यू काय मार्केटमध्ये, मी ती करेन तर मला स्कोप भेटेल, हे चूज करा आणि मग त्या गोष्टीला जा. नुसतं ते इन्व्हायरमेंट आणि हे ते बघून नका जाऊन आम्हाला हेच दिलं नाही, आम्हाला नोट्सच दिलं नाही. अरे मूर्खांनो, नोट्स म्हणजे काय असतं? तुमच्या हातात मोबाईल आहे, ChatGPT सारखे पोर्टल आहेत, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर 2 मिनिटात भेटतं. काय गरज राहिलेली? इतकं डायनामिक झालेलं आहे, तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर 2 मिनिटामध्ये भेटतं नेटवर, जसं पाहिजे तसं भेटतं, तुमच्या म्हणण्याप्रमाणे उत्तर भेटतं. तरी मुलं म्हणतात आम्हाला नोट्स नाही दिल्या, तरी म्हणतात आम्हाला हे नाही दिलं ते नाही दिलं. नोट्स देणं हे इन्स्टिट्यूशनचं एक मॅन्डेटरी पार्ट आहे, मी त्याबद्दल बोलतच नाही. पण
तुमच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे का की बाबा एखादी गोष्ट मला नाही झाली किंवा माझ्याकडे ते रिसोर्स नाही तर मी ते रिसोर्स क्रिएट करू शकतो का? जर ॲबिलिटी ही नसेल तर फक्त एवढंच आहे की तुम्हाला जेवढं दिले तेवढंच येणार आहे, बाकी मनानं तुम्हाला काही येणार नाही. मग तुम्ही काय खाक इंजिनियर झाले? इंजिनियर म्हणजे प्रॉब्लेम सॉल्वर. त्याचं कामच आहे की प्रॉब्लेमला सॉल्व करणं. तुम्ही तर तुमच्या साध्या प्रॉब्लेमला सॉल्व करू शकत नाही तिथे. फक्त लोकाला ब्लेम करायचं, कोणा ग्रुपमध्ये जाऊन मेसेज करायचे, हे स्कॅमच व्हायले. अरे तू तुझ्या आयुष्यात काय केलं आहे? तुझं प्रोफाईल काय तुझ्या आयुष्यामध्ये दाखव जरा. तुझे स्कोअर कार्ड दाखव. कॉलेज लाईफमध्ये किती मार्क्स पडले तुला, तू कोणा इन्स्टिट्यूटवर काम केलं त्या इन्स्टिट्यूटचा रिव्ह्यू बघू दे. वन साईड तर ह्या गोष्टी बोलणारच झाले ना कोणी. तसं ह्या गोष्टी अशा प्रकारच्या आहेत. तर याच्यावरनं मला एक काल एक गोष्ट लक्षात आली मला की काल तुम्ही जे सेशन तुमच्यासाठी ठेवलं होतं आम्ही, की आता आमचा मेन उद्देश होता की तुम्हाला कम्युनिकेशन स्किल चांगल्या प्रकारे शिकव, जेणेकरून आम्ही किती जरी ट्रेनिंग दिली तर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये नाही बोलू शकले. त्याला इन्स्टिट्यूट जबाबदार आहे का? तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही, याला इन्स्टिट्यूट जबाबदार आहे? तुम्ही इंग्लिश कोचिंगचे क्लास लावलेत का इन्स्टिट्यूटकडं? तुम्ही स्पोकन इंग्लिशचे पैसे देताय का मुला इन्स्टिट्यूटला? इन्स्टिट्यूट तुम्हाला शिकवते आणि तुम्हाला एक इंट्रोडक्शन देता येत नाही आहे, कुठली कंपनी तुम्हाला जॉब देईल? काल मी मुलांची इंट्रोडक्शन पाहिले, एकाला तरी नीट बोलता आलं धड. डिग्र्या झाल्यात इंजिनिअरिंगच्या, इंजिनियर झाले तर एक इंट्रोडक्शन म्हणजे एक साधी गोष्ट बोलू शकत नाही. ट्रेनर 10 वेळेस ओरडून सांगतोय, अरे काहीतरी बोल, काहीतरी सांग, तुझ्या पास्टबद्दल सांग, या बाजूच्या. अरे कुठलीच गोष्ट सांगता येत नाही तुम्हाला. तुम्ही एक इन्व्हायरमेंट तयार केलं त्यांनी, तुम्हाला फ्री केलं, फ्री करून तुम्ही त्यात बोलण्यासाठी तुम्हाला तू फोर्स करत होता. स्विच ऑन कॅमेरा म्हटलं का तर तुम्हाला कॅमेऱ्यासमोर बोलायची आदत पाहिजे. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला क्लायंटला कॅमेरा ऑन करून बोलावं लागतं, तुम्हाला दाखवावं लागतं तुमचे एक्सप्रेशन कसे काय. असं इंटरॅक्टिव्ह सेशन बनावं लागतात तुम्हाला. तुमचे इंटरव्ह्यू कॅमेऱ्यासमोर होतात, ह्याची तयारी करून घेतोय. 1000 वेळेस तो म्हणतो प्लीज स्विच ऑन युअर कॅमेरा, बट नो बडी इज एंटरटेनिंग. म्हणजे इग्नोर. ती काय ट्रेनर बोलते काय घेणं नाही आम्हाला. तो ओरडायला बिचारा, त्याची एनर्जी घातली त्यानं 2-3 घंटे, सगळं काय करायला आहे. आपण फक्त जॉईन केलं आणि बस बघायची भूमिका करतोय. ह्यांना रिझल्ट भेटेल तुम्हाला वाटतं? यापेक्षा जर तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओ चालू आहे, यूट्यूबमध्ये भरपूर असे रती महारथी लोक बसलेले जे की ऑलरेडी व्हिडिओ बनवून बसलेत. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, लीडरशिप, प्रॉब्लेम सॉल्विंग, ह्याच्यावर हजारो व्हिडिओ. मोटिवेशनल स्पीकर आहेत मोठे मोठे, त्यांचे व्हिडिओ बघा. का? ते फक्त वन वे कम्युनिकेशन आहे, तिथे इंटरॅक्टिव्हिटी नाही. तुम्ही फक्त ऐकून घेऊ शकता त्यांचं. मग हे सेशन ठेवण्यामागं कारण हेच आहेत की बाबा एक चांगला एक मोटिवेशनल स्पीकर आहे, तो बिझनेस कोच आहे, तो त्याचा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करतो आहे, तुम्ही त्याच्याशी इंटरॅक्ट होताय, बोलताय, एक इन्व्हायरमेंट तयार होतं आहे, तुम्हाला ती सवय होती, तुम्हाला बोलण्याची सवय होती, टू वे कम्युनिकेशन होते. दॅट इज कॉल्ड इंटरॅक्टिव्ह सेशन. पण इथं काय चालू आहे? कोणी बोलायला तयार नाही. ते 10 वेळेस ओरडतं आहे. कोणी कॅमेरा ऑन करा म्हणलं नाही करू शकत का तर आम्ही आलेख सिच्युएशन. अरे तुम्हाला मला माहिती आहे ना काय सिच्युएशन आहे. झोपल्या झोपल्या बघायचा मोबाईलवर, कुठं बाहेर कुठंतरी चहाच्या हॉटेलमध्ये बसून तिथून मोबाईल सेशन चालू ठेवायचं. अरे इन्स्टिट्यूटचं बंद पडलं का तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करण्यावरनं? काही इन्स्टिट्यूटनं तुम्हाला कमिटमेंट दिली की आम्ही तुम्हाला सॉफ्ट स्किल्स शिकवणार आहेत. हा इन्स्टिट्यूट कशासाठी करतो आहे की बाबा हे आमचं कोड लँग्वेजच एक असं इन्स्टिट्यूट आहे का तर आमचं जे इन्स्टिट्यूट आहे हे एक बिझनेस पार्ट हा नाही आहे. हा पार्ट हा आहे की हे आमच्या एक एक्सपर्ट इंजिनियरचं संघटन आहे, जिथे की आम्ही एक्सपर्ट लोक स्वतः शिकवतो. सगळ्यांना 10 वर्षाचा पूर्ण एक्सपिरियन्स आहे. आम्ही कुठला ट्रेनर हायर नाही करत आहे. आणि आमचा मेन उद्देश आहे की लोकांना रिअल एज्युकेशन प्रोव्हाइड करणं. जे आम्ही जे क्षेत्रात काम केले 10-10 वर्ष, आम्हाला माहिती आहे की काय रियालिटी आहे. नारायण मूर्ती स्वतः म्हणला होता की भारतात फक्त 5% लोक असे आहेत की ते जॉब द्यायच्या लायकीचे आहेत. इंजिनियर्स 65% इंजिनियर जॉब द्यायच्या लायकीचे आहेत. असं का म्हणला? इन्फोसिसचा फाउंडर नारायण मूर्ती. त्याच्यावर कोणी आक्षेप नाही घेतला का तर ही सत्य परिस्थिती आहे आपल्या इंडियातली. ओके, इंडियामध्ये एज्युकेशन तर भरपूर आहे, रोज हजारो लाखो लोक डिग्री घेऊन बाहेर पडतात, पण क्वालिटी इंजिनियर किती आहेत? 0%, 5% क्वालिटी इंजिनियर. ही क्वालिटी मेंटेन होती. आणि एक्सपेक्टेशनने मला पॅकेज पाहिजे, जॉब पाहिजे, करिअर पाहिजे, स्वप्न बघायचे. जॉब भेटण्याच्या आधीच मला फ्लॅट घ्यायचं आहे, बँकेचे लोन काढायचे आहेत, EMI, मोबाईल घ्यायचा आहे. अरे पहिली गोष्ट ही आहे की तुम्हाला जॉब करण्याच्या आधी सॅलरी पाहिजे. तुम्हाला जी काही सॅलरी ती पाहण्याच्या आधी तुम्ही तिच्या लायक तर बना. पहिली गोष्ट तुमची योग्यता तर मिळवा की मी 1 लाख महिन्याला कमवायचा विचार करतोय, माझ्यात खरं ती योग्यता आहे का?
मी खरंच माझ्यामध्ये ते स्किल आहे का की मी 1 लाख रुपये महिन्यामध्ये काय करू शकतो असं काम की जेणेकरून कंपनीला महिन्याचे 5 लाख भेटतील आणि कंपनी त्या बदल्यात मला 1 लाख रुपये देईल. स्वतः कधी इव्हॅल्युएशन केलं ह्या गोष्टीचं? नाही केलं. तसं आमचा हाच उद्देश होता की कोडलँग्सचं इन्स्टिट्यूट असं की जे तुमच्या करिअरची चिंता करतो, मुलांच्या करिअरबद्दल अवेअरनेस असतो. आम्ही स्वतः नोट्स काढून शिकवतो, डीप सिलेबस. आमची कॉन्टेंट बघा, तुम्ही कम्पेअर करा इतर इन्स्टिट्यूटसोबत, त्यांचे कॉन्टेंट बघा, काय कॉन्टेंट तुम्हाला दिले जात आहेत, आम्ही काय प्रोव्हाइड करतो. आमचा प्रत्येक कोर्स हा छोटा कोर्स आम्ही लॉन्च करतच नाही आहेत. त्याचा प्रत्येक कोर्सचं ड्युरेशन मोठा आहे, त्या प्रमाणात आम्ही फीज पण घेतो. असं नाही की आम्ही मुलांना फ्रीमध्ये एज्युकेशन देतो. का तर फ्री एज्युकेशनची किंमत 0 आहे, लक्षात ठेवा. एखाद्याला फ्री एज्युकेशन दिलं तो काम नाही करणार. आता हा जर सेशन जे काल घेतलं आपण फ्रीमध्ये ठेवलं, इथंच खरं तुम्ही 10, 20 या 25,000 रुपये पे करून दिले असते तर तुम्ही याला खूप महत्त्व दिलं असतं सेशनला. पण ही गोष्ट फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्यामुळे याचं महत्त्व तिथं डाऊन झालं. पण आम्ही हा विचार केला की बाबा मुलांना आपण अशा प्रकारचं एज्युकेशन देऊ, फक्त तुम्हाला टेक्निकल गोष्टी जी नाही इम्पॉर्टंट की तुम्हाला स्वतःला रिप्रेझेंट करता आलं पाहिजे इन फ्रंट ऑफ द अदर पीपल्स. त्यासाठी ते पण स्किल तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला ह्या गोष्टीसाठी प्रवृत्त करतो की बाबा आम्ही स्वतः, तो ट्रेनर फुकट येऊन नाही शिकवत, त्याला आम्ही पैसे पे करतो आहे आमच्यातर्फे, त्याची चार्जेस आहेत ते पे करतो आहे आमच्यातर्फे. तसं तर कम्युनिकेशन आम्ही बी शिकवू शकतो, पण एक स्पेशलिटी असते आपली की बाबा आम्ही टेक्निकल घेतो, आम्हीच कम्युनिकेशन घ्यायला लागलं तर तुमच्या मनात काय आमच्याविषयी राहील. म्हणून आम्ही त्या क्षेत्रातला माणूस निवडलेला आहे. जसं तुम्ही MBBS वाला आणि पेडॅट्रिक्स पण MBBS असतो, पण पेडॅट्रिक्स लहान बाळाचा डॉक्टर मोठ्यांना का बघत नाही आणि MBBS तर बघतो फिजिशियन. का तर पेडॅट्रिक्सने त्याची स्पेशलिटी मेंटेन केलेली आहे. का तर इव्हन तो MBBS असताना पण तो मोठ्याला बघू शकतो ना, पण त्याने त्याची स्पेशलिटी मेंटेन केली. तसं स्पेशलिटीला लोक महत्त्व देतात. त्याचप्रमाणे आम्ही तो स्पेशल माणूस आणून आमचे स्वतःचे पैसे त्याला देऊन, ज्याची की आम्ही तुम्हाला कमिटमेंट केलीच नव्हती की तुम्हाला आम्ही सॉफ्ट स्किलचा क्लास देणार आहेत म्हणून, किंवा सॉफ्ट स्किलच्या क्लाससाठी तुमच्याकडनं पैसे घेतलेच नाहीत इन्स्टिट्यूटनं कधी. इन्स्टिट्यूटनं तुम्हाला कमिटमेंट फक्त कोर्सची दिलेली, जॉबची दिलेली, जॉब गॅरंटीची. मग आम्ही तुमच्या भवितव्यासाठी हे करतो, हे कुठलं इन्स्टिट्यूट करणार नाही तुम्हाला. का तर आमचं हे बिझनेस नाही, हे आमचे प्रायव्हेट संघटन आहे ना. आमचं मोटिवेशन हाच आहे विचार की IT क्षेत्रामध्ये काहीतरी मिसमॅच होते तर आपण त्यातला गॅप भरून काढायचा प्रयत्न करू, आपल्याला होईल तेवढं करू आणि आपण रिअल एज्युकेशन मुलांना प्रोव्हाइड करू, जेणेकरून त्यांचं करिअर बनन आणि सोसायटीमध्ये त्यांची एक चांगली इमेज तयार होईल. या उद्देशानं आपण ह्या गोष्टी चालवतो. मी स्वतः फाउंडर आहे कोडलँग्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा. फाउंडर अँड CEO मी स्वतःच आहे. ह्याची स्थापना मीच केलेली आहे या इन्स्टिट्यूटची. इवन मी सॉफ्टवेअर आर्किटेक्ट, प्रोग्रामिंग एक्सपर्ट म्हणून बी काम करतो आहे. सगळ्या गोष्टी करतो आहे, स्वतः मेहनत घेतो आहे मुलांना, स्वतः इंटरॅक्ट होते मुलांसोबत. त्या लेवलला कधी मुलांना असं जाणून बी करू देत नाही की आय एम अ टीचर अँड यू आर द स्टुडंट. मुलं फॅमिलियर होतात, मुलं माझ्याशी डिस्कस करतात, त्यांचे प्रॉब्लेम शेअर करतात, त्यांना अडचणी आलेले शेअर करतात, टेक्निकलमध्ये अडचणी आल्या, मानसिक लेवलला कुठं खचले ते आम्ही या लेवलला कोऑपरेट करतो. तुम्हाला कुठल्या इन्स्टिट्यूट तुम्हाला एवढा टाईम देतो, कुठले ट्रेनर तुम्हाला इतका टाईम देतात? नाही देणार. तुम्हाला हे पण माहीत नसतं की मी ज्या इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घेतो आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये कुठला ट्रेनर तुम्हाला शिकवणार आहे हे तुम्हाला तेव्हाच कळतं जेव्हा तुम्ही पैसे भरून एंट्री करताल. त्याचं प्रोफाईल माहीत नाही, काय माहीत नाही. माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्समध्ये मी पुण्यातल्या चांगल्या इन्स्टिट्यूटला शिकवलेलं आहे. ओके, तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी इतकं पण बघितलेलं आहे, मी कोणाचं नाव नाही घेत आहे, पण मी इतकं पण बघितलेलं आहे की एक नॉन IT मुलगा ॲडमिशन घेऊन 5-8 दिवस होते आणि त्या मुलाला नवीन बॅच दिली जाते शिकवायला. लक्षात ठेवा, दीज आर द करंट सिच्युएशन इन द मार्केट. मी म्हणत नाही क्वालिटी नाही, क्वालिटी एक्झिस्ट देअर, बट तुमच्यापर्यंत ती पोचत नाही आहे. ती क्वालिटी पोचली पाहिजे तुमच्यापर्यंत. मी असं म्हणतच नाही की आम्हीच हुशार आहेत, 101 टॅलेंटेड लोक आहेत जगामध्ये, 101 बडकर आहेत, पण त्यांचं टॅलेंट तुमच्यापर्यंत पोचत नाही आहे. मग काय उपयोग आहे त्यांच्या टॅलेंटचा? आज इन्स्टिट्यूट लोक कमिटमेंट करतात की आम्ही आमच्याकडे इंडस्ट्री एक्सपर्ट तुम्हाला शिकवतात. अरे तुमचा सिलेबसच इतका डल आहे, त्यात बी पर आवरनं ट्रेनर तुम्हाला शिकवतात. तो ट्रेनर तुम्हाला त्या सिलेबसच्या बाहेरचं पर आवरच्या बाहेर शिकवतच नाही, मग त्याचा एक्सपिरियन्स तुमच्या कामाचा काय? ह्याचा कधी विचार केला? नाही केला. ट्रेनर कंपनीत काम करतो यस, पण सिलेबसला इफेल्स आहे, तो इफेल्सच शिकवतो. त्यानं कंपनीतला काही एक्सपिरियन्स शेअर करतो का? कोण ॲडव्हान्स काही शिकवतो तुम्हाला कंपनीतलं? नाही शिकवत.
का तर इन्स्टिट्यूट त्याला पर आवरनं पेमेंट देतं. त्यानं 2 तास शिकवले तर 500 रुपये आवरनं 1000 रुपये त्याचं झालं. तो 1000 रुपयाच्या वर शिकवत नाही का तर इन्स्टिट्यूटची कॅपॅसिटी नाही आहे त्याच्यावर पैसे द्यायची. तो कशाला तुमच्या पुढे रक्त आटवला आणि शिकवत बसेल तुम्हाला. मग काय उपयोग आहे तुम्हाला. तुम्ही इंडस्ट्री एक्सपर्ट ट्रेनर लावला आहे, तुम्हाला काय उपयोग काय त्याचा. जी गोष्ट तर कोणी बी शिकवू शकतो, तो बी शिकवायला, मग त्या एक्सपर्टीचा उपयोग काय त्याचा. तसं दीज आर द लॉट ऑफ मिथ्स आहेत. ह्या गोष्टीच्या तुम्हाला समजायला पाहिजे. आणि मुलं फक्त ब्लेम करतात की आम्हाला प्लेसमेंट दिले नाही, जॉब भेटला नाही म्हणून आम्हाला कुठंच नाही. मूर्ख आहेत. समजा ज्यांनी कोर्सच नाही केला आणि कॉलेजमधून पासआउट झाला त्याला कोण प्लेसमेंट देणार. मग कोण देणार. म्हणजे त्याला जॉब लागणारच नाही त्या मुलाला कधी. तसं ही मूर्खपणाची एक मानसिक म्हणतात ना विनाशकारी विपरीत बुद्धी. अशा लोकांच्या संपर्कात तुम्ही कधी राहू नका, कारण हे लोक स्वतःही डुबतील आणि तुम्हाला डुबून घेतील. तुमचं पण एन्व्हायरमेंट खराब करतील, तुमचा पण मोटिवेशन डिमोटिवेट करतील तुम्हाला. का तर जगात कॉम्पिटिशन खूप आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, क्वालिटीला अजून कॉम्पिटिशन नाही आहे. ही सत्य परिस्थिती आहे. देर इज अ नो कॉम्पिटिशन फॉर द क्वालिटी आत्ता पण. म्हणून तर जगामध्ये आयफोन नावाचा एकच फोन आहे जो की त्याची क्वालिटीनुसार त्याचं स्टँडर्ड वेगळं. बाकी सगळे एका कॅटेगरीमध्ये, तो एका कॅटेगरीमध्ये. त्याच्या शोरूममध्ये घुसायचं म्हटलं तुम्हाला तर 30,000च्या पुढं पैसे घेऊन जावं लागतील. तुम्हाला असा तसा फोन भेटत नाही. तो म्हणतो घ्यायचंच घेण्यात जा, बिकॉज वी डील विथ द क्वालिटी. तसं क्वालिटीला कॉम्पिटिशन नाहीच आहे. आयफोनला कॉम्पिटिशन आहे का. कोणाचंच नाही आहे. तसं कचरा भरपूर आहे. लोक म्हणतात मी स्टॅग मन स्टॅगला जॉब नाही. अरे सगळ्याला जॉब आहेत बाबा, सगळ्याला जॉब आहेत. फक्त तुमची ॲबिलिटी आहे का त्या क्षेत्रामध्ये ते महत्त्वाचं आहे. जॉब भरपूर आहेत. हां थोडा बहुत फरक असू शकतो की मॅक्सिमम प्रोजेक्ट व्हॅकन्सी एका टेक्नॉलॉजीवर निघतात. ते बी डिपेंड्स ऑन अ प्रोजेक्ट. जर प्रोजेक्ट जुना असेल तर जुनी टेक्नॉलॉजी वापरतात. जर प्रोजेक्ट नवीन डेव्हलपमेंट आली, न्यू टेक्नॉलॉजी वापरायची तर बेस ऑन द रिक्वायरमेंट ऑफ द प्रोजेक्ट टेक्नॉलॉजी चूज केली जाते. त्यानुसार आता जास्त AI प्रोजेक्ट बनवतात तर डेटा सायन्स म्हणतात. पण सगळीकडे डेटा सायन्सच नाही ना, डेव्हलपमेंटच आहे ना. कारण डेव्हलपमेंटशिवाय डेटा सायन्स काहीच नाही आहे. म्हणजे डेटा सायन्स म्हणजे फिजिक्स आणि तुमची प्रोग्रामिंग म्हणजे काय मॅथमॅटिक्स. विदाउट मॅथचं फिजिक्स काम करेल का तुमचं. नाही करेल. का तर फिजिक्समध्ये ते मेथड टेक्निक फॉर्म्युले येतं पण यूज तर मॅथचाच होतो. विदाउट मॅथ फिजिक्स करूच शकत नाही तुम्ही. सेम तसंच आहे. तुम्हाला AI करा, डेटा सायन्स करा, काही करा, प्रोग्रामिंग नाही आली तुम्हाला तर काहीच नाही करू शकत तुम्ही. ओके. इव्हन तुम्ही AI जरी इंजिनियर झाला तरी तुम्हाला API बनावं लागतील. प्रोग्रामिंगशिवाय तर पर्यायच नाही आहे. लोकांना ही मानसिकता अशी झाली की माहीतच नाही. म्हणजे सगळं काय जग AIचं आहे. कोण म्हटलं AIचं जग आहे. एखादं सिम्पल ऑपरेशन करायचं आहे मला, तिच्यात AI काय वापरणार तुम्ही. मला एखादा फॉर्म सबमिट करायचा आहे त्याच्यात काय AI वापरणार तुम्ही. असं नाही की सगळेच ऑपरेशन प्रोजेक्ट AIचेच चालतात. एक बँकिंग सिस्टम आहे त्यात मला काही ऑपरेशन आहेत बँकेचे, विड्रॉ जे काय, त्यात AI काय वापरणार तुम्ही. तसंच माहिती नसताना गोष्टी, अर्धवट गोष्टीवर तुम्ही लोक म्हणजे डील करताय. सो दॅट्स अ रॉंग थिंग ॲक्च्युली. असं होत नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की तुम्हाला तुमची बुद्धी चालवायची, डोकं लावायचं आहे तुम्हाला. बिकॉज यू आर द इंजिनियर्स. इंजिनियर म्हणजे काय, दे हॅव द ॲबिलिटी टू फाइंड आउट द सोल्युशन्स, द थिंक अबाउट द वर्स्ट केस, व्हॉट इज द बेस्ट केस, काय बरोबर असेल काय नाही, या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन करून त्याला ते विचार करून ती गोष्ट बनवायची असती जेणेकरून तिचा सोसायटीसाठी काहीतरी उपयोग होऊ शकतो. जर तुमच्याकडे नॉलेज आहे त्याचं काही तुम्ही ॲप्लिकेशन नाही बनवू शकत, तुमचं नॉलेज काही कामाचं नाही आहे. त्याच्यामुळं सेल्फ स्टडीला स्वतः करत जा. सगळ्या गोष्टी इन्स्टिट्यूटवर डिपेंड नाही. इन्स्टिट्यूटनं दिलं तरच मी करेल किंवा इन्स्टिट्यूटचं सिलेबस आहे तेवढंच नाही. बियॉन्ड द सिलेबस तुम्हाला शिकावं लागतं. कॉलेजमध्ये असताना सेमिस्टरला जे सब्जेक्ट्स असतात पर सेमिस्टरचा सिलेबस युनिटमध्ये दिलेला असतो थोडा. याचा अर्थ तो सब्जेक्ट तेवढाच आहे का. तुम्हाला कंपनीत काम करायचं असेल तर तुम्हाला त्या सब्जेक्टच्या बियॉन्ड दॅट सिलेबस तुम्हाला स्किल घ्यावं लागतं. पण आम्हाला जेवढं सिलेबस आहे आम्ही तेवढंच करणार, ही मानसिकता तुमची होती. त्याच्यामुळं तुम्ही आज त्याच फ्रेममध्ये अडकून पडलात. पण तुम्हाला यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला तुमच्या माइंडला ओपन करावं लागेल, बियॉन्ड दॅट थिंग जावं लागेल आणि अशा निगेटिव्ह लोकांच्या संपर्कातून बाहेर पडावं लागेल जे की निगेटिव्ह लोक आहेत. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मला हीच वाटते की असे लोक ज्यावेळेस कमेंट करतात त्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह कमेंट करून अशा लोकांना दाबायला पाहिजे तिथं. पण कोणी त्या विषयावर कोणी बोलतच नाही, फक्त बघायची भूमिका तुम्ही लोक करताय. मी म्हणत नाही की तुम्ही ती गोष्ट करायला पाहिजे, पण तुम्हाला जे स्किल आहे ते स्प्रेड करायला हवं, अवेअरनेस लोकांना द्यायला हवी. एखादा व्यक्ती एक गोष्ट निगेटिव्ह बोलते पण तुम्हाला तर पॉझिटिव्ह गोष्टी माहिती आहेत ना, मग तुम्ही त्या पॉझिटिव्ह गोष्टी स्प्रेड का करत नाहीत. तुम्हाला फक्त निगेटिव्ह गोष्टी स्प्रेड होतात आणि त्यानुसार निगेटिव्ह इन्व्हायरमेंट तयार होतं.
पण त्यात तुमच्याकडे ती ॲबिलिटी नाही, क्षमता नाही, फक्त आपल्याला बघायची भूमिका निभवायची, बस काहीच नाही करायचं. सेमिनारमध्ये मी बघतोय, काल मी जॉईन केलं, ती सर 10 वेळेस ओरडत आहेत की अरे बोला, स्विच ऑन युअर कॅमेरा, हे ते. नो बडी विल एंटरटेन. आय डोंट केअर अबाउट एनिथिंग. बोलणारं बोलतंय, चालणारं चालतंय. आम्ही बस जॉईन केलं, म्यूट केलं, कॅमेरा ऑफ केला, बस. कॅमेरा कुठं ठेवला असेल, मोबाईल कुठं काही करत बसलेत, काय बंद पडले बाबा आम्हाला इन्स्टिट्यूटला एक पैसे भरून तुम्हाला ट्रेनर लावा, तुम्हाला ट्रेनिंग द्या, का तर तुमचं भवितव्य, का तर तुम्ही नोकरी लागल्यावर आम्हाला काय पगारी देणार आहेत नंतर. सो या गोष्टीवर डिस्कशन झालं. मी माझ्या पूर्ण टीमवर ओरडलो, सगळ्यावर ओरडलो, आणि आज मी डिसिजन घेतला आहे ते की मला अशी कॅटेगरी ठेवायची नाही आहे माझ्याकडे. आम्ही काही त्याचे पैसे घेतलेले नाहीत कोणाकडनं की आम्ही तुम्हाला स्पोकन देतो या सॉफ्ट स्किल देतो. आम्हाला अशीच कॅटेगरी मुलं की बाबा इथं मुलांची बी ती रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजे. जसं आम्हाला जॉब नाही दिला, प्लेसमेंट, अरे तुम्हाला इन्स्टिट्यूट जे देते त्याच्यामध्ये तरी पार्टिसिपेट होत आहे का तुम्ही? इन्स्टिट्यूटनं तुम्हाला करिक्युलम ॲक्टिव्हिटीमध्ये सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी एक दिल्लीहून भारी माणूस आणला, तो माणूस तुम्हाला ट्रेनिंग देतो, त्याला एक तुम्ही रिस्पॉन्स देऊ शकत नाहीत आणि तुम्ही लोक ब्लेम करताय आम्हाला प्लेसमेंट नाही आणि जॉब नाही भेटला नाही. स्वतःच्या गोष्टीकडे कधी लक्ष ठेवायला बघायला पाहिजे. आज इतक्या वेळेस तो ओरडतोय, बोला बोला, नोबडी, कोणी बोलत नाही, एक इंट्रोडक्शन तुम्हाला देत नाही. ही परिस्थिती तुमची आहे, म्हणून तर आम्ही डिसाईड केलं की बाबा चला आम्ही किती जरी टेक्निकल स्किल प्रोव्हाइड केलं तुम्हाला चांगलं, पण ॲट द एंड जर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये बोलताच येणं गेलं तर त्याचं ब्लेम कोणावर येणार. म्हणून आम्ही स्वतः एक इनिशिएटिव्ह घेतला त्याच्यामध्ये, एक पाऊल पुढं घेऊन की तुम्हाला त्या गोष्टी देऊया, आपण तुमचं अजून ओव्हरऑल ग्रोथ करूया, पण त्यासाठी तुमचं बी कोऑपरेशन, पार्टिसिपेशन, इंटरॅक्शन इम्पॉर्टंट आहे. असं नाही की वन वे म्हणजे आम्हालाच गरज आहे म्हणजे तुम्ही काय फीस दिली त्याच्या बदल्यात आम्हालाच गरज आहे तुम्हाला द्यायची. हा डोक्यातून कॉन्सेप्ट काढा. बिकॉज कोडलँक्स हे नाही करत. कोडलँक्स हे स्वाभिमानी इंजिनियरचं संघटन आहे. असे बिझनेस लोकांसारखं नाही की पैशासाठी 10 वेळेस फोन करणार. आम्ही 10 वेळेस कधीच कोणाला फोन करत नाहीत. इन्क्वायरी जरी आली तरी आम्ही स्वतःहून कोणाला कॉल केला तरच रिप्लाय करतो. मनानं असे 10 वेळेस कधी कोणाला फोन करत नाही की काय झालं तुमचं, ॲडमिशनला या, बरं डिस्काउंट घ्या, हे आम्ही कधीच करत नाही. कारण आम्ही अशाच लोकांची किंमत करतो, त्यांना व्हॅल्यू देतो की त्यांना खरंच गरज आहे, त्यांना पण काहीतरी आज जिंदगीत करिअर करायचं आहे. अशाच लोकांशी आम्ही जोडलेले आहोत. मार्केटमध्ये कचरा करण्यासाठी हे कचरा झालेला आहे लोकांचा, आणि लोक त्या वेळेनं आम्हालाही कन्सिडर करत असतील तर ते चुकीचे आहेत. असं नाही होऊ शकत. आम्ही प्रॉपर वेनं, आम्हाला वेळ माहिती आहे, आम्ही त्यात आयुष्य घातले. मी 11 वर्ष एक्सपिरियन्स घेतला ITमध्ये, 6 वर्ष शिक्षण घेतलं आहे. तेव्हा कुठं मी तुमच्या समोर आलेलो आहे. म्हणजे आयुष्यातले 17 वर्ष मी फक्त माझा डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि कंपनी एक्सपिरियन्समध्ये या क्षेत्रात घातवलेत, आणि त्यानंतर 10वी-12वीचं शिक्षण ते वेगळंच. म्हणजे आयुष्यामध्ये एवढे 17 वर्ष प्रोफेशनमध्ये घालून मी तुमच्यासमोर आलेलो आहे. म्हणजे असं साधंसुद्धा नाही आलं की आलो उठलो एखादा कोर्स करून आलो डायरेक्टली इथं. काहीतरी मी गेन केलं असेल, इंडस्ट्रीमध्ये काहीतरी गेन केलं असेल, इंडस्ट्रीमध्ये माझं कामाचं महत्त्व काय आहे हे इंडस्ट्री लोकांना माहिती आहे सगळं. किंवा हे दत्ता साबणे कोण माणूस होता, यानं केलेले सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्स अजून पण कंपन्या वापरतात. इंटरनॅशनल लेवलला कंपनीसाठी सॉफ्टवेअर बनवलेत, फायनान्ससाठी, ते अजून वापरतात माझे सॉफ्टवेअर बनवलेले. सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. मग आम्ही या कॅटेगरीत कधी येऊ शकत नाहीत. त्यामुळं हा कन्सेप्ट चुकीचा आहे. त्याच्यामुळं मला फक्त एकच म्हणायचं की काल जे लोक बोलत होते, कोणी स्कॅम म्हणतोय, त्याच्या बदल्यात कोणीच लोकांनी आपल्या इकडं रिॲक्शन दिलेलं नाही की हे तुझं चुकीचं आहे, हे असं नाही आहे, इथे असं आहे. का तर इवन तुम्हाला माहिती आहेत सगळ्या गोष्टी की बाबा खरंच इथं स्किल दिलं जातं का नाही देतं. स्कॅम कशाला म्हणू शकतो की तुम्हाला काही दिलं जात नाही, नुसतं आश्वासन देऊन पैसे उकळले जातात, याला स्कॅम म्हणतात. पण इथं तर आम्ही स्किल एवढं देतो तुम्हाला की विचारू नका. तुम्हाला रेकॉर्डिंग सहित प्रोव्हाइड करतो आम्ही इन्स्टिट्यूटच्या. लाईव्ह लेक्चरच्या रेकॉर्डिंग, कुठले क्लासेस तुम्हाला रेकॉर्डिंग देतात लाईव्ह? कुणीच देत नाही. तरी आम्ही देतो मुलांच्या. आम्ही रेकॉर्ड करतो कारण आम्हाला माहिती आहे, कारण जे मुलं आमच्याकडे शिकायला आले, जे स्वतःला इंजिनियर समजतात, त्यांना काहीच येत नाही हे आम्हाला माहिती आहे ऑलरेडी. म्हणून आम्ही त्यांना काय करतो, लेक्चरमध्ये नाही समजलं म्हणजे आम्ही पहिली गोष्ट की प्रत्येकाला विचारतो तुला समजलं का नाही. तो समजलं म्हटला तरच पुढं जातो, नाही तर जात नाही. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, मुलगा समजतो म्हणतो आणि 2 दिवसात विसरून जातो. त्यात आमची तर गलती नाही आहे, तो विसरला तर. तरी देखील आम्ही ते रिझॉल्व करण्यासाठी त्याला उपाय म्हणून आम्ही काय केलेलं आहे, रेकॉर्डिंग तयार केलेल्या आहेत लाईव्ह लेक्चरच्या. व तुम्ही रेकॉर्डिंग कव्हर करू शकता.
ओके, मग आम्ही हे रिअल कॉन्टेंट तर प्रोव्हाइड करतो ना, रेकॉर्डिंग आहे, आमचे कॉन्टेंट बघा इंडस्ट्री स्टँडर्डला अलाइन आहेत का नाही बघा, काय आमच्या कॉन्टेंटवर तुम्हाला जॉब भेटते का नाही हे पण चेक करा. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असताना पण तुम्ही प्रॉपर गोष्टीचा एखाद्या खराब व्यक्तीसोबत विरोध नाही करू शकत. ओके, सो फक्त बघायची भूमिका आपल्याला निभवायची आहे, आपण निभवणार. वी डोंट केअर अबाउट दॅट. देन आम्ही तरी तुमच्याबद्दल का केअर करावी, तुम्हाला त्या लेवलला आम्ही का प्रोव्हाइड करावं. तुमची आमची जी डील झालेली त्या डीलप्रमाणेच आम्ही पण वागायला पाहिजे. आम्ही आता एक डेटा सायन्सचा कोर्स लॉन्च केला आहे EIचा, आणि काल मी सांगितलं की बाबा पुणे ब्रांच आणि औरंगाबादच्या ब्रांचच्या मुलांना फ्री ऑफ कॉस्ट आम्ही डेटा सायन्स शिकवणार आहेत. आम्ही काल डिसिजन घेतला आणि तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पायथॉन, डेटा सायन्स, EIची सगळी पूर्ण वर्षाचा कोर्स फ्रीमध्ये शिकवणार आहेत आम्ही. हे आम्ही डिसिजन काल घेतलं होतं. पण ज्यावेळेस मी ते रात्री बघितलं, त्याला एक गोष्टी विचार केला की मग तो यार, जर तुमची बी एक काही जबाबदारी इन्स्टिट्यूटबद्दल नाही, जो इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी करतोय, तर आम्ही मग तुमच्यासाठी ह्या गोष्टी का करायच्या. त्याच्यात आम्ही तुम्हाला कमिटमेंट पण नाही केली की तुमच्याकडनं डेटा सायन्सचे पैसे तर नाही घेतले आम्ही, EIचे पैसे तर नाही घेतले आम्ही तुमच्याकडनं, तरी आम्ही तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करतो. आम्ही तुम्हाला MongoDB पण शिकवायचा विचार केला की देऊन टाकू मुलांना, चला त्यांचं करिअर, आपल्याकडे स्किल आहे, काय होईल टाईमच जाईल, देऊन टाकू. का तर आम्ही ट्रेनर लाईन लावणार, का तर आम्ही स्वतः एक्सपर्ट आहे त्या क्षेत्रामध्ये, आम्ही करून टाकू. मग आम्ही जर या लेवलला विचार करतोय तर तुमचं पण काम बनतं रिस्पॉन्सिबिलिटी की बाबा खरंच हे इथं काय चाललं आहे, इज इट स्कॅम ऑर वॉट, काय चाललं आहे. कुठल्याही किती बी भारी इन्स्टिट्यूटला जातो मी, तुम्हाला कॉन्टेंट शिकवण्यासाठी चांगलं ट्रेनिंग दिल्याशिवाय काय करतं कुठलं इन्स्टिट्यूट सांगा मला. ते तर आम्ही करतोय, तेच कॉन्टेंट बी चांगले देतोय. हर एक टॉपिकवर डीप कॉन्सेप्ट आहेत. जावास्क्रिप्टमध्ये बघा, आपले जावास्क्रिप्टचे कंटेंट आणि लोकांचे कम्पेअर करा. कुठेही जरी कोर्समध्ये आम्ही जे कॉन्टेंट देतोय ते जर दिसले तुम्हाला, तर मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सगळं शिकवून दाखवा फक्त आम्हाला. अँग्युलरचा कोर्स जॉईन करा कुठं पण, अँग्युलरच्या कोर्सचे ना आमच्या कोर्सचे कॉन्टेंट बघा, सिलेबस बघा, टेक्निक बघा, ॲप्लिकेशन्स ओरिएंटेड टीचिंग बघा, सगळंच बघा आणि डिसाईड करा कुठला आला स्कॅम याच्यामध्ये, कुठला आला. तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन दिले जातात, त्याचे आन्सर प्रोव्हाइड केले जातात, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं दिलं जातं. आन्सर की दिल्या जातात, सगळं तर दिलं जातं. अजून स्कॅम नावाचा प्रकार आहे कुठं, मला तर नाही वाटत त्याच्यामध्ये. तरी तुम्ही लोक त्या गोष्टीला, जे तुम्हाला भेटतं ते बी गोष्टी तुम्ही एखाद्या वाईट गोष्टीच्या विरोधात तुम्ही करत नाही, फक्त बघायची भूमिका निभवता. तर दिस इज अ व्हेरी बॅड थिंग फॉर अस ऑल्सो, अँड वी आर नॉट इंटरेस्टेड टू डू समथिंग फॉर यू लाईक दॅट. बिकॉज आपण आयुष्यामध्ये कोणासाठी झिजलो तर समोरचा पण आपल्यासाठी झिजत असतो, आणि ही भावना तुम्हाला आयुष्यामध्ये येतच नाही, तर आयुष्यामध्ये कुठं पण ही गोष्ट तुम्हाला कामाला येईल. का तर या जगामध्ये कोणी कोणासाठी फ्रीमध्ये करत नाही, पण फ्री केलं तरी त्या फ्रीचं महत्त्व 0 आहे, काही महत्त्व नाही त्या फ्रीचं, लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे जगामध्ये जी गोष्ट फ्रीमध्ये भेटते ना, त्या फ्रीचं महत्त्व कोणी ठेवतच नाही आहे. तो येतो, दॅट्स अ थिंग. अँड वन मोर थिंग की आज मला फक्त हे म्हणायचं होतं, विषय थोडा वाढत गेला, का तर थोडंसं मला वाईट वाटलं या गोष्टीचं की यार आपण जितकं बी चांगल्या गोष्टी करत जाऊ तेवढं लोकांचा विरोध होत राहतो. एक मानसिकता आहे पहिले की लोक पहिल्यांदा हसतात, पुन्हा विरोध करतात आणि पुन्हा स्वीकार करतात. ही गोष्ट आयुष्यात तुमच्या बी कामाला येईल. तुम्ही बी कधी एखादी गोष्ट करत जाताल, तिथं लोक तुमच्यावर हसतील, पहिल्यांदा त्याचा विरोध करतील, नावं ठेवतील, आणि मग षडयंत्र करतील, आणि मग त्याचा स्वीकार करतील. फक्त एवढंच आहे की जो टिकून राहिला तोच विनर आहे. तसं आम्हाला काही फरक नाही पडत कोणी काय बोलू, बिकॉज वी आर ऑनेस्ट पर्सन, आणि आमचे हर एक लेक्चर व्हिडिओ अपलोडेड आहेत. ओके, असं नाही की कोणी बी ॲरागॅरा नव्हतं खोरा तर व्हिडिओ बघून इम्प्रेस झाला आहे. मोठे मोठे डेटा सायंटिस्ट आहेत, ते माझे व्हिडिओ बघतात, ते आमचे व्हिडिओ बघून स्वतः त्यांचा फीडबॅक येतं, सर इट्स अ व्हेरी क्वालिटी कॉन्टेंट. असं नाही की 15-15 वर्ष एक्सपिरियन्सवाले पर्सन आहेत, ते कॉग्निझंटमधले मोठ्या मोठ्या कंपनीतले लोक आहेत, ते व्हिडिओ बघतात. ओके, तर अशा लोकांचे रिव्ह्यू येतात. तर दीज आर द इट्स व्हेरी चीप लेवल गायज ॲक्च्युली, त्याला काहीच माहीत नाही. बट यांच्याच विरोधार्थ तुम्ही पण काही एक कोणाची कमेंट पण येत नाही की यार हू आर यू, तुला काय माहिती आहे त्यातलं, काय कळते तुला, माहिती आहे का काही थोडंसं, काय असते क्वालिटी कंटेंट, स्कॅम काय असतं. ह्या गोष्टी तुमच्यामध्ये ते असायला पाहिजे. का तर यू आर बाइंड विथ सम ऑर्गनायझेशन, तुम्ही आमच्या कोडलँगची बाइंडमध्ये. ओके, आम्ही तुमच्यासाठी तुमच्या करिअरच्या लेवलने विचार करतो आहे. हां, तुम्ही पैसे दिलेत तेवढंच आम्ही शिकवतो, हा प्रश्न तर व्यवहाराचा झाला. बट आम्ही बियॉन्ड दॅट तुमचा विचार करतो आहे. जसं आम्ही सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम लॉन्च केला तुमच्यासाठी,
त्याच्यात आम्ही पैसे घेतले नाही, आमच्या सिलेबसमध्ये पण नाही दिलं तुम्हाला की आम्ही तुम्हाला सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट शिकवणार आहेत, तरी आम्ही करतोय. ओके, सो दीज आर द थिंग. ॲक्च्युली बऱ्याच गोष्टी असतात आणि या गोष्टीचा विचार करूनच म्हणजे गोष्टी होत असतात. त्यामुळे डिमोटिवेशन असं नाही की मुलांनाच होतं, इवन जे लोक जेन्युइनली करतात त्याच लोकांना डिमोटिवेशन होतं, कोणाला बी होत नाही. जे फ्रॉड आहेत ना त्यांना काय वाटत नाही, त्यांना वाटतं चला मी आहे तसा तर मला लोक बोलणारच झाले, मी फ्रॉडच आहे तर मला लोक बोलणार आहेत का, तर तीच माझी प्रवृत्ती आहे. पण एखाद्या व्यक्ती जेन्युइनली काम करतो आणि त्याला जर अशा गोष्टी बोलण्यात आल्या तर त्रास होतो कुठेतरी त्यांना. ओके, बट वी आर अ व्हेरी स्टेबल पर्सन, आम्हाला काही त्रासचा फरक नाही, बिकॉज आम्ही जे कमिटमेंट दिली आहे तुम्हाला सिलेबसची, आम्ही तुम्हाला क्वालिटी कॉन्टेंट प्रोव्हाइड देतो आणि आमचे कॉन्टेंट एक ओपनली एक्सपोज आहेत यूट्यूबवर. कोणीही बघा आणि डिसाईड करा की हे बरोबर शिकवत आहे, खराब शिकवत आहे, चुकीचं शिकवत आहे, डिसाईड करा. कारण आम्हाला कोणाची भीती नाही, का तर आम्ही सगळे लेक्चर आमचे काय केले ते एक्सपोज केलेले आहेत. बाहेर इन्स्टिट्यूटमध्ये बघा मध्ये काय चाललं काही माहीत नसतं कोणाला, काय शिकवलं चाललं आहे, कशा प्रकारचं चाललं आहे, चार भीतीमध्ये जे चाललं आहे खतम. आमचं तसं नाही, आमचं पब्लिकली आहे सगळं. पब्लिक बघा, जज करा आणि मगच तुम्ही डिसाईड करा. ओके, सो द थिंग इज दॅट. ओके, लेट इट गो, नो वरी. जस्ट मला एकच म्हणायचं आहे की जे इंटरॅक्टिव्ह सेशन चालू आहे आपलं, ते सेशन जे आहे त्या सेशनमध्ये फक्त पार्टिसिपेशन असेल, इंटरॅक्शन असेल तरच तुम्ही जॉईन व्हा, अदरवाईज देर इज नो इंटरेस्ट, दे कॅन लेफ्ट द इमिजिएटली फ्रॉम दॅट ग्रुप. ओके, बिकॉज आम्हाला कचरा नाही गोळा करायचा. ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन हवं आहे आम्हाला, तर रिझल्ट भेटेल नाही तर नाही भेटेल. उगं नावाला असं नाही पाहिजे की यांनी करिक्युलम केला आणि एवढे मुलं जे झाले त्यात कोणाची ग्रोथच नाही झाली. अरे भाई, आम्हाला ती ग्रोथ न होण्यामागं कारण हे ते की कचरा भरला जातो, तो कचरा काहीच करत नाही, तसेच बाहेर पडतात आणि तेच बॉम्ब मारतात. हां, इथं काही नाही आहे. 2 तास बोलून बघा एखाद्याला किती त्रास होतो, 2 तास बोलण्याचा किती एनर्जी वेस्ट होती, किती एनर्जीनं तो काम करतो. तो तुम्ही करून बघा एकदा आयुष्यामध्ये. एखाद्याचा व्हिडिओ लावून बघायचा ना, हा खराब आहे म्हणून रिजेक्ट करणारे असे 1000 लोक आहेत, पण जो तो बनवतो त्याला काय एफर्ट लागलेत बनवायला, काय त्याला केलं आहे, काहीतरी केलं त्यानं, बघणाऱ्यापेक्षा त्यानं काहीतरी बनवलं जेणेकरून बघणारा 1 सेकंद तरी बघण्याची कॅपॅबिलिटी त्यानं उभी केलेली आहे. पण आम्हाला फक्त बघायची भूमिका करायची. पण कवर जोपर्यंत तुम्ही स्टुडंट लाईफमध्ये आहात तोपर्यंतच तुम्ही ह्या गोष्टीचा एन्जॉय करू शकता. ओके, जर तुम्ही स्टुडंट लाईफमधनं तुम्ही ह्या लाईफमध्ये येणारच आहेत एक दिवस, प्रोफेशनल लाईफमध्ये, जिथं तुम्हाला कोणाच्या अंडर काम करायचं या स्वतः बिझनेस करायचा, काय करायचं, त्यावेळेस तर मग तुम्हाला ह्या गोष्टी फेस करावं लागतील. जे तुम्ही लोकांसोबत वागले, लोक तुमच्यासोबत वागतील तसंच. ओके, तसं ज्याला ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन नाही करायचं, म्हणजे कमांड्स फॉलो नाही करायच्या, ट्रेनिंग नाही करायची, तुम्हाला इंटरॅक्शन नाही करायचं, फीडबॅक या फिर पार्टिसिपेट नाही व्हायचं कम्युनिकेशनमध्ये, ग्रुप डिस्कशनमध्ये काही, तर यू कॅन लेफ्ट दॅट ग्रुप इमिजिएटली. आम्ही काढण्याच्या आधी तुम्हीच निघून जा. ओके, आणि जर तुम्हाला खरंच वाटतं की नाही मी माझा 100% देईन, पार्टिसिपेट करेल, मग तुमच्यासाठी वाटेल ते कोडलँग्स इन्स्टिट्यूट करेल. ते तुमची ग्रोथ करण्यासाठी तुम्हाला अजून कॉन्टेंट कसे देता येईल, तुमच्याकडनं तयारी कशी करता येईल तुम्हाला, म्हणजे तुमचं ओव्हरऑल एक डेव्हलपमेंट कशी होईल याच्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू, 100% काम करू त्याच्यामध्ये. ओके, तर जर नसेल तर आम्हाला ही अशी कचऱ्या कॅटेगरी आम्हाला ठेवायची नाही आहे, आणि अशी कॅटेगरी तर बिलकुल ठेवायची नाही की सर मी कोर्स केलेला आहे आणि मला फक्त जॉब पाहिजे. भाई, आम्हाला नको आहे तुमचं ते शिबी नको आहे, कारण आम्हाला एवढं माहिती आहे तुम्ही कोर्स केलेला आहे, तुम्हाला येत असतं तर तुम्ही आमच्यापर्यंत जॉब मागायला कधी आले नसते, तुम्ही डायरेक्टली कंपनीत गेले असते. आमच्यापर्यंत आले म्हणजे जगात तुम्हाला कोणी जॉब देत नाही, आणि जॉब न देण्यामागं तुमचा कोर्स करून बी काय उपयोग नाही, तुमच्याकडे स्किल पण नाही आणि काहीच नाही आहे, काहीच उपयोग नाही तुमच्यामध्ये. आणि ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे असं नाही की रिस्पॉन्सिबल फक्त इन्स्टिट्यूट असतं. मी सांगितलं तुम्हाला इथे की इन्स्टिट्यूट का रिस्पॉन्सिबल आहे आणि स्टुडंटच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय, त्यानं काय करायला हवं. या 2 गोष्टी जेव्हा एकत्र होतात त्यानंतर तिसरी एक एक्सेप्शनल गोष्ट असते, जसं रिसेशन आहे किंवा मग एखादं मार्केट ढसळलं किंवा मग व्हॅकन्सीज नाही, तर ती एक एक्सेप्शनल केस म्हणू शकतो त्याला. ती काय हर केसमध्ये होत नाही, पण कधी कधी होऊ शकतो, जेव्हा इन्स्टिट्यूट पण त्याच्या जागी बरोबर आहे, स्टुडंट पण त्याच्या जागी बरोबर आहे, पण मार्केटची परिस्थिती अशी झाली की एक ग्लोबल क्रॅशेस आले, रिसेशन्स आलं, जॉब्स अवेलेबल नाहीत किंवा कंपनीकडे प्रोजेक्टच नाही, तर त्यावेळेस मान्य करू शकतो, त्यावेळेस कोणी जबाबदार नाही त्याला.
ना स्टुडंट आहे ना इन्स्टिट्यूट आहे. का तर इन्स्टिट्यूट त्या स्वतः जॉब देत नाही आहे, तो कंपनीच्या बेसवर देतो. जर इंटरनॅशनल मार्केटच ढासळलं तर त्याला इन्स्टिट्यूट तरी काय करणार आणि विद्यार्थी तरी काय करणार. पण दीज आर द रिअर केस, एक्सेप्शनल केस. असं कधी होत नाही, झालं तर ती जास्त दिवस चालत पण नाही. ठीक आहे, जॉब भेटतो असं काही नाही आहे. बट ह्या गोष्टी तुम्ही विद्यार्थी ज्या गोष्टीला रिस्पॉन्सिबल पाहिजे तो रिस्पॉन्सिबल नाही राहत. एक तर तो कधी येतो जातो, कधी टायमावर जॉईन करतो नाही, किती घंटे अभ्यास करतो, प्रॅक्टिस करतो, करत नाही. क्लासच्या टेस्ट देतो फक्त नावाला, ज्या दिवशी असेल पळून जातो. टेस्टच्या दिल्या तरी काय मार्क येतात, काय लिहितात पेपरमध्ये मला माहीत आहे. मी पेपर चेक करतो तर मला कळतं की काय लिहिलं आहे त्यांना. त्याला लिहिता तरी यायले बरोबर, 4 वर्ष इंजिनिअरिंग केली, त्याला लिहिता तरी यायले एखादं वाक्य, त्याची रचना तरी माहिती आहे, इज अन ऑफ काय फॉर कुठं लावले आणि काय लावले त्याला तरी कळायले त्याच्यामध्ये. असे लोक म्हणतात की आम्हाला जॉब नाही भेटला आणि जॉब नाही. अरे काय ॲबिलिटी आहे. बरं ठीक आहे, टेक्निकल सोडा. अरे तुम्हाला इंग्लिशमध्ये डिग्र्या झाल्या तुमच्या, तुम्हाला एक सेंटेन्स लिहिता येत नाही इंग्लिशमधनं, हे एज्युकेशन झालेलं आहे तुमचं. आणि हे लोक ब्लेम करताय की कुठं स्कॅम चालू आहे आणि कुठं हे चालू आहे. पण तुमच्यात काय ॲबिलिटी आहे बाबा. स्कॅम मी आधीच सांगितलं, स्कॅम होतो असं नाही, पण कोणासोबत होतो, तसल्याच सोबत स्कॅम होतो. तसले म्हणजे त्यांना बी तेच पाहिजे म्हणून ते त्याच शोधात असतात की मला काही नाही येत नाही, मी काय करतो 50-60 हजार रुपये देऊन मला कुठं नोकरी भेटते का बघतो, असे शोधत जाता. आणि तसं म्हणून तुम्ही स्कॅम. कारण आपण बघतो की काही भोंदू बाबा असतात, ते काय करतात की त्याच्या इथं जे लोक येतात त्या लोकांना ते काय करतात की काहीतरी पाणी मारणं, हे काहीतरी अंगोरा देणं किंवा मग काहीतरी देऊन शिने जडीबुटी देऊन म्हणतात तुझा इलाज होईल. तिथं आलेला एकही माणूस त्याला क्रॉस क्वेश्चन विचारत नाही. का? कारण त्याला माहीत आहे इथं येणारे म्हणजे विश्वास ठेवणारेच येतात, ज्याला विश्वास नाही ते येतच नाही माझ्याकडे. तसं ह्यांना बी माहिती आहे स्कॅम करणाऱ्या लोकांना. आमच्या स्कॅममध्ये फसणारे तोच लोक असतात, त्यांना बी हेच पाहिजे असतं. चांगले लोक फसत नाही. मग ते तुमच्या हातात आहे की तुम्हाला चांगलं बनायचं आहे का तुम्हाला ते स्कॅमसारखं बनवून तिथं फसायचं आहे. फसवणूक ही गोष्ट नाहीच आहे, कारण तुम्ही स्वतःहून जाता तिथे. ते कधी तुमच्या घरी आले नाही बोलायला की ये बाबा चल स्कॅम करतो, कधीच नाही आले. तुम्ही शोधत जाता कुठं कन्सल्टन्सी आहे का, कुठली कंपनी आहे का, पैसे देऊन काय करायचं, कोणी पैसे घेऊन सर्टिफिकेट देत आहे का, पैसे घेऊन कोणी काही करून देत आहे का, हे तुम्ही शोधत राहता ना कुठंतरी. मग तुमचे शोधायला तर म्हणतात ना की म्हणते गरज ही शोधाची जननी. तुमची गरज आहे तर तुम्हाला ते तसे लोक बसलेले आहेत मार्केटमध्ये. आणि मग पुन्हा काय झालं की बोंब मारतात आमच्यासोबत स्कॅम झाला आणि स्कॅम झाला. ही कॅटेगरी आहे ॲक्च्युली. तर त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला जायचं नसेल, जॉब्स अवेलेबल आहेत, खूप जॉब्स अवेलेबल आहेत. फक्त गरज आहे तुम्हाला 2 गोष्टीची. नंबर 1 पाहिजे स्किल्स आणि नंबर 2 पाहिजे तुम्हाला त्यातला एक्सपिरियन्स. या 2 गोष्टीवर तुम्ही चांगलं भवितव्य आहे तुमचं. एक्सपिरियन्स जरी नसेल तरी स्किलच्या बेसवर तुम्ही एंट्री करू शकता, एक्सपिरियन्स मिळू शकता. आणि स्किल अँड एक्सपिरियन्स असेल आणि त्यानंतर तुम्हाला व्हावं लागेल ते अपग्रेड नाही झाला तर कालांतराने या पृथ्वी तलावर कुठलीच गोष्ट परमनंट नाही आहे, कुठलीच नाही आहे. हे निसर्गाचा नियम आहे. एखाद्या गोष्टीमध्ये बदल होतो, त्या बदलप्रमाणे तुम्हालाही बदल करावा लागेल. टेक्नॉलॉजी बदलणार, नीड बदलणार, मेथड बदलणार, वे ऑफ डेव्हलपमेंट बदलणार, सगळ्या गोष्टी बदलणार. तुम्हाला ते बदलावंच लागेल, त्याशिवाय तुम्ही नाही टिकणार. हे काही गव्हर्नमेंट जॉब नाही की एकदा तुम्ही नोकरीला लागले की रिटायरमेंट होऊस तर तिथंच बसायचं पोट वाढवून शिण्या. हे असला जॉब नाही आहे. पान खाऊन थुकत ते पूर्णपणे भीती लाल करत बसणं, ही इज अ टोटली हाय प्रोफेशनल, हाय क्वालिफाईड इंडस्ट्री. इथं काम करताय म्हणजे जगातल्या 5% लोकांमध्ये तुम्ही येत आहे. याचं महत्त्व खूप मोठं आहे. तुम्ही कधी IT MNC कंपनीमध्ये गेला असाल तर तुम्हाला माहिती असेल की काय तिथलं जे स्टँडर्ड असतं, काय त्या गोष्टी असतात, काय रिसोर्सेस असतात, काय कंपनीज असतात. म्हणजे की इट्स अ व्हेरी अमेझिंग. आणि त्यानुसार तुम्हाला मिळणारं जे बेनिफिट, फॅसिलिटी, फंड्स असतात, हे असतात, तुम्हाला इन्शुरन्स असतात, तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला व्हेरिएबल पेज असतात. घरी बसून म्हणजे बेंचवर जरी असलं तरी पगार भेटते तुम्हाला, लाखोच सॅलरी भेटते. हेल्थ इन्शुरन्स असतात, असे कित्येक बेनिफिट्स असतात तुम्हाला खूप सारे. आणि त्याच तुम्ही TCS सारख्या सेमी गव्हर्नमेंट कंपनीमध्ये लागला तर तुमचं तर काय मग तर लाईफ सवरल्यासारखे. म्हणजे ती कंपनी अशी की ती एम्प्लॉयला काढतच नाही आहे.
म्हणजे मी असं ऐकलं आहे, मी काही तिथं गेलो नाही कधी TCSमध्ये, पण इट इज अ सेमी गव्हर्नमेंट कंपनी म्हणतात की त्याच्यामध्ये काढत नाहीत. आणि मुलींसाठी तर खूपच बेनिफिट आहे. एवढे बेनिफिट्स तुम्हाला भेटतात. तुमच्या अकाउंटवर महिन्याला 1 तारखेला टाईमवर सॅलरी होते, टाईमवर, असं बी नाही की डिले होतो. 1 तारीख या 30 तारीख ठरलेली असते मंथ एंडची, त्याच टाईमला मॅसेज येतो, युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड विथ 1 लाख सॅलरी. ती मॅसेज भेटला की तुमच्या अंगामध्ये अशी बिजलीच येते बघून. असं तरतरपणा येते, मला गरज नाही कोणाची, मी कोणापुढे झुकत नाही, मी हे करत नाही, मी ते करत नाही. तुम्ही नाही, तुमचा पैसा बोलतो. मग लगेच एखादा कॉल येतो तिकडनं, सर खूप कमी इंटरेस्ट रेटवर लोन आहे आमच्या इथं. हां, मग लगेच फ्लॅट EMI BMI त्या चक्करमध्ये अडकून सुरू. का तर कंपनीला बी तेच पाहिजे की जो एम्प्लॉय आहे त्याला सॅलरी भेटती, तो कोणीतरी EMIमध्ये अडकावा, आणि EMIमध्ये अडकला तर जॉब सोडताना 10 वेळेस विचार करणार की यार माझी EMI बाकी आहेत, हे बाकी आहेत, ते बाकी आहेत. कसा तुमचा डेटा जातो? जॉब भेटल्या पॅकेज भेटला बँकेचे फोन यायला सुरू होतात. कसे होतात? कुठून गेले नंबर तुमचे त्यांच्याकडे? का तर कंपनीला एक इंजिनियर हा एम्प्लॉईज पाहिजे असतो, बिझनेसमॅन नसतो पाहिजे ऑब्वियसली, कारण दीज आर त्यांची पॉलिसी. त्यासाठी ते पैसा देतात. असं नाही की तुम्हाला, आणि एज्युकेशनमध्ये जॉबसाठी तर शिकतो इंडियामध्ये आपण, शिक्षण शिकलं म्हणजे नोकरी लागेल असं कोणी म्हणतं? शिक्षण शिकलं म्हणजे मला बिझनेस चांगला करता येईल? नथिंग. बिकॉज नोकरी, जॉब इज अ सिक्युअर, देर इज अ नो रिस्क, सिक्युरिटी इज अ हाई. जस्ट स्पेंड युअर 8 आवर स्पेंड करायचे, त्या बदल्यामध्ये पेमेंट घ्यायची, मोकळं व्हायचं. ओके, तसं इंडियामध्ये जॉबला काही कमी नाही आहे. पण तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचा विचार करता, या क्षेत्राला तुम्ही कमी समजताय म्हणून तुम्ही त्याचं कमी प्रिपरेशन करताय. हे क्षेत्र कमी नाही आहे, हे क्षेत्र दुनिया IT च्या बेसवर चालते. एव्हरी दुनिया इन्फॉर्मेशनवर चालते. विदाउट इन्फॉर्मेशन देर इज अ नथिंग. काहीच नाही, सगळं काही इन्फॉर्मेशन डेटा. तर तुम्ही आज अशा टेक्नॉलॉजीवर काम करता तिथं सगळं जग याच्याशिवाय चालत नाही. त्या इन्फॉर्मेशनवरच वेगवेगळ्या गोष्टीचे टूल बनवले जातात इन द फॉर्म ऑफ सॉफ्टवेअर सिस्टम. त्याचा वापर करून तुम्हाला करायचं आहे. बँकिंग सिस्टम आहे, तिथं थोडीशी बी चूक किती महागात पडते. एक जरी अकाउंटमध्ये डेबिट क्रेडिट थोडं जरी अमाऊंट खालीवरी झाली तर किती फरक पडतो. थोडे बी गलती किती महागात पडतात तुम्हाला. हेल्थ केअर ॲप्लिकेशन असतं, त्याच्यामध्ये थोडा बी रिपोर्टमध्ये गलत आला की सगळं ट्रीटमेंटच बदलून जाते. ज्याला टायफॉइड आहे त्याचा मलेरियाच होऊन जातो डायरेक्ट. डॉक्टर बी ते रिपोर्ट बघून ट्रीटमेंट सुरू करतो. म्हणजे विचार करा की तुमच्या एका चुकीचा सोसायटीवर किती परिणाम होतो. किती गोष्टी, म्हणजे किती क्रिटिकल गोष्ट असेल बरं ही. एखाद्या तुम्ही लाईव्ह प्रोजेक्टवर काम करताय, थोडीशी एखाद्या डेव्हलपरची गलती त्या कंपनीला किती याच्यामध्ये रिस्कमध्ये टाकू शकते. ओके, त्याच्यामुळं ही कमी नाही. पण याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर स्किल घ्यावं लागेल, प्रॉपर लँग्वेज शिकते, त्याची फीचर शिकावं लागते, टेक्नॉलॉजी शिकावं लागेल, इंजिनिअरिंग शिकावं लागेल. म्हणजे तुम्हाला स्किलफुल व्हायला पाहिजे, स्किल्स हेवी व्हायला पाहिजे तुम्हाला, स्किल्स हेवी. ड्रामा हेवी झाला तर काही खरं नाही ना. आता हेच चालू आहे, ड्रामा हेवी झालेत लोक, फक्त ड्रामा. तुम्हाला स्किल्स हेवी व्हा. कशी कंपनी जॉब देत नाही तुम्हाला, कोण लोक तुमच्याकडे येत नाही जॉबसाठी, अपॉर्च्युनिटी किती राहतील तुम्हाला. तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्हाला कोचिंग इन्स्टिट्यूटवर बोलवलं जातं शिकवायला. फ्रीलान्सिंग करू शकता तुम्ही, कॉलेजवर लेक्चरशिप करू शकता तुम्ही, स्वतःचं प्रोडक्ट बनवून कंपनी चालू शकता तुम्ही, कंपनीमध्ये जॉब करू शकता. म्हणजे देर इज अ लॉट ऑफ ऑप्शन इज अवेलेबल. दॅट इज ओनली बेस्ड ऑन द स्किल. आम्हाला स्किलच घ्यायचं नाही, बाकीच्या फक्त अम्युनिटीज पाहिजे, सुविधा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. ओके, सो दीज आर द थिंग्स यू हॅव टू कीप रिमेंबर. आणि सेकंड थिंग की जे सेशन आपण ठेवले तर याच्यामध्ये नसेल तुम्हाला ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन व्हायचं, 10 वेळेस ट्रेनर बॉम्ब मारतो आणि तुम्ही विचार नाही करत की काय 10 वेळेस बोलतो, हे करतो, काही घेणं नाही, ओढून जातो. असं असेल तर तुम्ही नका जॉईन होऊ त्याच्यामध्ये. कारण त्याच्यामुळे काय होतं, ट्रेनरचं पण एक मनोबल खचतं. कारण सुरुवातीला 10-12 पार्टिसिपेंट झालेत आणि लगेच लोक लेफ्ट होऊ 4-5 झाले की त्याचा मूड पण निघून जातो. त्याला वाटतं यार काहीतरी मी गलत करतो म्हणून लोक लेफ्ट होत आहेत. अननेसेसरी ही इज गोइंग टू द डिप्रेशन. ज्याच्यामुळे ज्याला शिकायचे त्याला तो रिझल्ट नाही देऊ शकत. आणि हे होतं, तुम्ही कोणाकडे कोचिंग करून बघा. तुम्ही एक स्पीकर बना, तुम्हाला ऐकणारे 10 लोक आले आणि ते लोक ऐकताना उठून गेले म्हणजे तर तुम्हाला बघा कसं म्हणजे डिमोटिवेशन वाटतं. तर ह्या गोष्टी होण्याच्या आधीच
जे चाललंय 2 मुलं का असणार त्यांना आम्ही ट्रेन करू. नसेल तुम्हाला व्हायचं तर तुम्ही सरळ ग्रुप लेफ्ट करा. तो असं काही नाही कंपल्सरी की तुम्ही केलंच पाहिजे. हां, जो कोणी करेल तो बनाल. नाही ज्याला नसेल इच्छा, असं नाही की नाही केलं म्हणजे ते नाही बनणार. दॅट्स युअर प्रॉब्लेम की तुम्हाला प्रेझेंट करता येत असेल, वेल एंड गुड किंवा काय. दॅट्स नॉट आवर कमिटमेंट इन द आवर कोर्स. ओके, सो याच्यावर काय बोलायचं आहे कोणाला? एनी कमेंट, एनी डाऊट, एनी क्वेश्चन और एनिथिंग नीड टू डिस्कस, आर्ग्युमेंट, क्वेरीज? यस ऋषिकेश, एनी प्रॉब्लेम? नो सर. संदीप, काय बोलायचं याच्यावर? श्वेता, आरती? ओके ओके. No, बट sir. स्टील बघा, तरी मुलं रिप्लाय देत नाहीत. आपण बोलतोय बट स्टील दे आर नॉट आन्सरिंग. ठीक आहे. सो दीज आर द सिच्युएशन ॲक्च्युली हॅपनिंग. तर अशा प्रकारची प्रवृत्ती आहे तुमची. त्यामुळं तुम्ही फक्त ब्लेम करू शकता, आम्हाला हे नाही ते नाही, पण स्वतःला तुम्ही बघू नाही शकत की तुम्ही काय करताय. ओके, सो ठीक आहे. आज लेक्चर उद्यापासून कंटिन्यू प्रॉमिसचं चॅप्टर क्लिअर करू आपण आणि रेस्ट ऑफ द थिंग्स कवर करू. ठीक आहे. सो तुमच्या टेस्ट होतील. सो टेस्ट जे शिकवले त्याच्यावर तुमच्या टेस्ट होतील. त्या टेस्टमध्ये तुम्हाला परफॉर्म करणं गरजेचं आहे. तुमचे स्कोर कार्ड वगैरे तुमच्या पॅरेंट्सकडे पाठवले जातील की बाबा तुम्ही काय करताय, आम्ही तुम्हाला काय शिकवले नाही शिकवले, त्याचे रेकॉर्डिंग्स अवेलेबल आहेत सगळं. तुम्हाला तुम्ही बघा, चेक करा. त्याच्यावर जे क्वेश्चन आले, असा बी एक आउट ऑफ क्वेश्चन नसणार आहे की जे नाही शिकवलेलं आहे. तरी तुम्ही उत्तर जर नाही देत असेल त्याचे, तर त्यावर थोडा गंभीराने विचार करण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे. ओके, सो विल सी टुमारो विथ द रेस्ट ऑफ द टॉपिक्स अँड विल कवर द ऑल द थिंग्स. ओके, and think about that. If you are not interested to interact with that session, so immediately you can leave from that group. Okay, thank you so much for joining. Yeah. Okay, sir.